मराठा कम्युनिटी जी आहे ना ती शेती करणारी कम्युनिटी आहे, पॉलिटिक्समध्ये आहेत किंवा इतर गोष्टींमध्ये हा टाइम स्केलमध्ये चेंज होत गेला. तेव्हा आम्ही ठरवलं की उद्योजकता वाढीसाठी आपल्याला एमईए सारखी एक प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे. आम्ही सगळे बिझनेसमॅन आहोत. आता साधारण आमचे 1000 एक मेंबर्स आहेत, 200 महिला आहेत. नाव वी वर्क ॲज अ फॅमिली. स्वतःची तुम्ही मेहनत केल्याशिवाय इथं काही होणार नाहीये. क्वालिटी पाहिजे तुमची, तुमचं ऑन्टरप्रिनरशिप स्किल्स पाहिजे. यू नीड टू मार्केट. आला मी एमईएचा मेंबर म्हणून कार्ड दिले काम मिळणार नाही. भांडवलाशिवाय बिझनेस करता येत नाही हा कॉन्सेप्ट चुकीचा आहे. म्हणजे जो घरून पैसे आणतो, ज्याच्या घरी ऑलरेडी पैसे पडले, तो कशाला बिझनेस करेल? ऑन्टरप्रिनरशिपच आहे की ही माइंडसेटने सुरू होते. वेल्थ क्रिएटर म्हणून ते थॉट प्रोसेस आणि वेल्थ क्रिएटर असतो, तो ॲग्रिवेटर असतो. प्रत्येक गोष्टीचे तो एक कॉन्सेप्ट, एक प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतो आणि त्या प्रॉब्लेमला सोल्युशन काढायचा प्रयत्न करतो. आपलं GDP आता 3.5 ट्रिलियन आहे, आपल्याला 18 ट्रिलियनला घेऊन जायचं आहे. आपल्याला माझ्या हिशोबाने कमीत कमी 50 अदानी 50 अंबानी लागतील आणि हजारो ऑन्टरप्रिनर्स लागतील की देन वी कॅन से की वी आर नाव रेडी टू कॉम्पीट चायना. मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी अशी थीम 2026 एडिशनची आहे. याला थोडं प्लीज एलॅबरेट करू शकाल, स्पेशली अशा लोकांसाठी जे फर्स्ट टाइम या प्लॅटफॉर्मबद्दल ऐकत आहेत. इफ यू आर लुकिंग फॉर आयडियाज, एक्सपो. इफ यू आर लुकिंग आउट फॉर पार्टनर्स, एक्सपो. इफ यू आर लुकिंग फॉर न्यू वेंडर्स, एक्सपो. इफ यू आर लुकिंग फॉर समथिंग टू बिल्ड अपॉन, एक्सपो. 2000 लोकांच्या सिटिंग कॅपॅसिटीचा हॉल केला आहे, जिथे आमचे वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह सेशन आहे. एक्सपोमधले 500-550 स्टॉल होल्डर्स आहेत. त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे, इंडस्ट्रियल आहे, रिअल इस्टेट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ॲग्रिकल्चर आहे, फूड प्रोडक्ट आहेत, त्याचबरोबर लाईफस्टाईल प्रोडक्ट आहे, ॲटोमोबाईल आहे, बँक्स आहेत, वेगवेगळे पॅनल डिस्कशन्स आहेत. हा एक मराठा समाजाच्या उद्योजकांसाठी किंवा हा एक महाकुंभ आहे. तुमचा प्रेझेन्स इथे असलाच पाहिजे. इट इज अ बिगिनिंग की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी गिव्हिंग बॅक टू द सोसायटी करतोय आणि एक बिझनेस एन्व्हायरमेंट तयार करतोय, ज्याच्यामध्ये बिझनेस डिस्कशन होते. खरोखर आपल्या समाजाचे लोक सुद्धा व्यवसाय करू शकतात. नुसतं नोकरी मागून आज देशाची प्रगती होणार नाही. वेल्थ युटिलायझेशन वाले लोकांपेक्षा वेल्थ क्रिएटर्स मध्ये कसं जाता येईल, आणि हा कंटेक्स्ट इथं आल्यानंतर मला वाटतं ह्या एक्झिबिशननी बऱ्याच आईवडिलांचा आणि बऱ्याच मुलांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे की मी काय करू, जॉब करू की हे करू. हे तुमच्या नेशन बिल्डिंगमधला फार महत्त्वाचा टप्पा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन ग्रोथ स्टोरी तुम्हाला बघायला मिळेल आणि ती ग्रोथ स्टोरी नक्की देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जरूर याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि व्हिजिटर्स म्हणून तुम्ही ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट पण केलं पाहिजे आणि सगळ्यांनी ह्या ग्रेटर इंटरेस्टसाठी सपोर्ट केलं पाहिजे. नमस्कार, मी अमेय. कसे आहात सगळे? वेलकम टू येट अनादर एक्साइटिंग एपिसोड ऑफ देसी पॉड. आज आपण एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशन बद्दल. हा एक प्लॅटफॉर्म आहे जो मराठा एंटरप्रेन्योर्सना एकत्र आणण्याकरता आणि त्यांना सपोर्ट करण्याकरता बनवला गेला आहे. स्ट्रॉंग पीअर प्लॅटफॉर्मची गरज ओळखून मराठा समाजातील विजनरी लीडर्स एकत्र आले आणि कोलॅबरेशनच्या शक्यता डिस्कस केल्या आणि 2010 साली एमईएची स्थापना झाली. आज एमईए हे महाराष्ट्रभर मल्टिपल चॅप्टर्स असलेले 1000हून जास्ती मेंबर्सचं मजबूत फोरम बनलं आहे. 2026च्या एक्सपो एडिशनची मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशनने रिसेंटली अनाउन्समेंट केली. हा 3 दिवसांचा एक्सपो असून यामध्ये रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, IT, FMCG, ॲग्रोटेक, लाईफस्टाईल, एड्युकेशन, हॉस्पिटॅलिटी अशा विविध सेक्टर्समधील 500हून जास्ती स्टॉल्स असतील. मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी या थीम अंतर्गत होणारा हा कम्युनिटी लेड बिझनेस एक्सपो 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी ॲग्रिकल्चरल ग्राउंड, शिवाजीनगर, पुणे येथे एमईए तर्फे आयोजित करण्यात येणार आहे. आणि त्याच निमित्ताने आज आपल्याबरोबर जे गेस्ट आहेत, श्री विक्रम गायकवाड सर, प्रेसिडेंट ऑफ मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशन्स एमईए, आणि श्री तेजराज पाटील सर, फाउंडर मेंबर मराठाज एंटरप्रेन्योर असोसिएशन. आणि ह्या दोघांबरोबर आज आपण प्लॅटफॉर्मला घेऊन चर्चा करणार आहोत. प्लॅटफॉर्म्सला घेऊन वेगवेगळे ॲस्पेक्ट्स जसे मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनची हिस्ट्री, एक्सपोजर, लर्निंग आणि कोलॅबरेशनच्या समीकरणातून कसं एमईए एंटरप्रेन्योर्सला नेमकं एम्पॉवर करतं, या एक्सपोचा लॉंग टर्म विजन काय आहे आणि त्याचबरोबर 2026 एडिशनमध्ये असं स्पेशल काय आहे, अशा सगळ्या विषयांवर आपण त्यांच्याबरोबर चर्चा करू. आणि एक स्पेशल रिक्वेस्ट, आजचा एपिसोड मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता एक छोटंसं काम, कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि
लेफ्ट स्वाईप करा आणि हाईप बटन ॲक्टिवेट करा. त्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता मदत होईल. तर मग सुरू करूया चर्चेला. स्टे ट्यून्ड ओनली ऑन देसी बोर्ड. विक्रम सर, तेजराज सर, वेलकम टू देसी पॉड. नमस्कार. सर, मला MEA आणि या प्लॅटफॉर्मला घेऊन बरेच प्रश्न आहे माझ्या मनात आणि आय एम शुअर आमच्या व्ह्युअर्सला पण आहेत. पण त्याच्या आधी सगळ्यात पहिला प्रश्न मला जो विचारायला आवडेल तुम्हाला तो आहे MEA. ज्या क्षणाला मी मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ही टर्म ऐकतो आणि माझ्याच बरोबर असे बरेच लोक आहेत जे पहिल्यांदा हे ऐकत असतील आणि ऐकल्याबरोबर सगळ्यात पहिला कॉनोटेशन जो सिनॉनिमस जो वाटतो किंवा कनेक्टिंग वर्ड म्हणून मनात येतो तो म्हणजे कम्युनिटी लेड किंवा कास्ट स्पेसिफिक. तर याच्या पलीकडे जाऊन एक्झॅक्ट सिग्निफिकन्स या प्लॅटफॉर्मचं काय आहे? सो ॲक्च्युली कुठलाही ऑन्टरप्रेनर्स किंवा कुठलाही सामान्य मनुष्य जेव्हा शिक्षण कंप्लीट करून येतो आणि तो त्याच्या योग्य संधीच्या शोधामध्ये असतो. सो हे जे मार्गदर्शन करत असताना त्याच्यामध्ये बेसिकली रिसोर्सेस, नॉलेज, नेटवर्क हे फार सगळ्यात महत्त्वाचं असतं. हे नेटवर्क, नॉलेज आणि रिसोर्सेस हे आपल्याला कनेक्ट करून किंवा शेअर करणाऱ्या माणसांसाठी जर आपला जो ट्रस्ट फॅक्टर जो डेव्हलप करायला लागतो त्याला माझ्या हिशोबाने एका ऑन्टरप्रेनरच्या आयुष्यामध्ये कमीत कमी पहिले 10 ते 15 वर्ष त्याचे पूर्ण त्याच्यामध्ये जातात. आपण जनरली पटकन कुणाला नवीन माणसाशी आपले नेटवर्क किंवा रिसोर्सेस शेअर करत नाही कारण ते ॲब्यूज व्हायची शक्यता आहे, मिसयूज व्हायची शक्यता आहे. बरोबर. सो हा सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज येतो. जो कोणीही बिझनेसमध्ये यायचा विचार करतो त्याच्यामध्ये फायर इन द बेली असावाच लागतो आणि तोच फायर त्याला इग्नायटिंग ठेवतो आणि तोच त्याला इन्स्पायर करतो आणि एनर्जी देतो. पण नुसतं त्यांनी होत नाही आहे. सो त्यामुळं हा जो रिसोर्सेस आणि शेअरिंगचा जो फॅक्टर आहे तो महत्त्वाचा येतो. सो कम्युनिटी बेस का? प्रत्येक कम्युनिटीला काय प्लस पॉईंट्स आहेत, काय मायनस पॉईंट्स आहेत विथ देअर 100-150 इयर्स ऑफ ओव्हरऑल त्यांच्या इव्होल्युशनमध्ये. अशा पद्धतीमध्ये जर बघायला गेलं तर मोठी जर ॲज अ मास जर ॲड्रेस करायचं झालं, सपोज मी 10 जैन, गुजराती, मारवाडी लोक असतील, 10 ब्राह्मण आहेत, 10 इतर समाजाचे, 10 मराठा आहेत. सो जैन कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी पहिल्यापासून असल्याकारणाने एस्पेशली इन महाराष्ट्र ऑर ओव्हरऑल इन द इंडिया, तर त्याच्यामधले त्यांना व्यवहार शिकवायला लागत नाही. त्यांना स्वीट टॉक किंवा मार्केटिंग ह्या बेसिकली त्यांच्या उपजतमध्ये असतात, ते DNA मध्ये असतात. जनरली जर ब्राह्मण समाजामध्ये जर बघायला गेलं तर त्यांचे नॉलेज त्यांच्याकडे असतं, त्यांना अकॅडमिकली खूप स्ट्रॉंग असतात, कम्युनिकेशनला खूप स्ट्रॉंग असतात, त्यामुळे त्यांना ते सांगायची गरज नाही. तसं मराठा समाजाचे जे मोठी ज्यांचे आहेत त्यांचे प्लस पॉईंट्स आणि मायनस पॉईंट्स हे वेगवेगळे आहेत. सो वॅन हँडल करत असताना सो त्या कम्युनिटीला त्यांचे USP बद्दल आणि त्यांच्या वीक पॉईंट्सबद्दल डिझाईन करून त्यांना बरोबर मेंटॉरिंग पण करता येतं, त्यांचे कॉमन विषय हँडल करता येतात आणि त्यामुळं त्यांचं स्ट्रेंथनिंग होतं. सो कम्युनिटी बेस्ड जर आपण ठेवलं ह्याच्यामध्ये तर तो जादा पर्सनलाइज्ड होतो. दुसरी गोष्ट, तुमच्या कम्युनिटीमधला एखादा दुसरा बिझनेसमॅन जर मोठा झाला असेल, आपल्या गल्लीतला मुलगा मोठा झाला असेल, आपल्या स्कूलमधला मुलगा मोठा झाला असेल, तर त्याची एक कनेक्टिव्हिटी राहते. तो जर मोठा होऊ शकतो तर आपणही मोठा होऊ शकतो. हा एक कनेक्टिंग फॅक्टर राहतो आणि त्याच्यामुळे त्याची स्टोरी आणि तुमची स्टोरी तुम्हाला अशी एकदम क्लोज वाटते, क्लोज टू हार्ट वाटते आणि त्याच्याने तुम्हाला हे होतं. दुसरी गोष्ट, हा जो आम्ही फोरम तयार केला आहे की मराठा ऑन्टरप्रेनर्स असोसिएशन, ह्याला मराठा स्पेसिफिक काय केले, बाकीचे सगळे असोसिएशन्स ऑलरेडी आहेत. मराठा हा असोसिएशन आत्ता बरेच आहेत पण होऊ घालतोय. सो ह्या नुसत्या गव्हर्नमेंटवरती किंवा ब्युरोक्रेसीच्या त्यांच्या पॉलिसीजवरती, स्ट्रॅटेजीजवरती नेशन ग्रोथ होणार नाही. चायना आता 18 ट्रिलियन झाले, इंडिया आता फक्त 3.5 ट्रिलियन आहे. चायनाचं एक्सपोर्ट जो आहे तो 3.5 ट्रिलियन आहे. आपण नेट डेफिशिटमध्ये जवळजवळ $200 बिलियन आपण डेफिशिट आहे. म्हणजे 5 टाइम्स आपल्याला ग्रोथ आहे. ही ग्रोथ नुसती गव्हर्नमेंट किंवा नुसते स्ट्रॅटेजी किंवा नुसतं ह्यानी होणार नाही आहे.
त्यामुळं हे जे कॉमन आहे ग्रामीण भागापर्यंत पासून मोठ्या मेट्रोजपर्यंतचं कनेक्ट आहे, ते कम्युनिटी बेस्ड जर झालं, तर त्याच्यामध्ये ॲड्रेस करता येईल प्रॉपरली. गव्हर्नमेंटच्या डिसिजन्सला, गव्हर्नमेंटच्या स्ट्रॅटेजीजला, नेशन बिल्डिंगच्या आपल्या पंतप्रधानांच्या व्ह्यूजना हे कॉम्प्लिमेंटरी होईल. सो कास्ट बेस्ड जर कम्युनिटीज असतील हं. आणि त्या एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी झाल्या, हं. समजा वेगवेगळ्या आता जितो आहे, बरेच मोठे असोसिएशन आहेत, त्यांचे लोक आम्हाला गाईड करायला येतात, आम्ही त्यांच्याकडे जातो. सो फॉर एक एक्झाम्पल, आणि मग हे एक सोशल फॅब्रिक पण खूप चांगलं होईल आणि नेशन बिल्डिंगमध्ये रूट लेवलपर्यंत फार मोठ्या प्रमाणात काम करता येईल, असं आमचं विचार झाला, आमच्या कॉमन सगळ्या लाईक माइंडेड पीपल, आणि आम्ही एकत्र आलो आणि मग ही MEA ही संकल्पना नावारूपास येऊन आता मोर दॅन 10 years झाले. असं पण पर्टिक्युलरली जर मी असं चॅलेंजेसच्या दृष्टिकोनातनं म्हटलं, कारण जसं तुम्ही घराचं असेल की पावसात पारावी असली, शेवटी आपण मराठी कम्युनिटी करता हे करतो. तर असे कुठले चॅलेंजेस आहे स्पेशली या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्हाला आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये असं वाटतं की या प्लॅटफॉर्म थ्रू आपण कम्युनिटीला एम्पॉवर करू शकतो? कम्युनिटीला बेसिकली मराठा कम्युनिटी जी आहे ना, ती शेती करणारी कम्युनिटी आहे. हं. त्यानंतर गावकी करणारी कम्युनिटी होती. त्यानंतर ती जो त्यांचं नेटवर्किंग कनेक्ट होतं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, पॉलिटिक्समध्ये आहेत किंवा इतर गोष्टींमध्ये आहेत. त्यांचा जो युनिकनेस होता, हं. शेती करणे आणि गावकी, हो. हा हा टाईम स्केलमध्ये चेंज होत गेला. हं. आता उद्योजकता वाढीसाठी मराठा कम्युनिटीमध्ये अशा काम करणाऱ्या किती संस्था आहेत. तर उद्योजकता वाढली पाहिजे. बिकॉज बरोबर. उद्योजकता वाढली की नेशन बिल्डिंग होईल. बिलकुल. 10 वर्षापूर्वी अशा संस्थेची फार कमी होती. आता हं. बऱ्याच संस्था या गोष्टीवरती काम करतात. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो. तेव्हा आम्ही ठरवलं की उद्योजकता वाढीसाठी आपल्याला MEA सारखी एक प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे. आम्ही सगळे बिझनेसमॅन आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे चॅलेंजेस काय होते, तर फर्स्ट ही गोष्ट सगळ्यांना ॲक्सेप्ट होण्यासाठी. कारण ऑलरेडी सगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या असोसिएशन आहेत. रिअल इस्टेटसाठी क्रीडाई आहे किंवा MBB आहे. त्याचबरोबर जर का तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वगैरे तर MCCI वगैरे आहेत. त्याचबरोबर जर का रिटेल लोकांची पण संस्था आहे, व्यापारी संघ आहेत. तर या सगळ्या सेक्टरला केटर करण्यासाठी इंडिव्हिज्युअल संस्था आहेत. हं. कुठल्या कम्युनिटी बेस्ड उद्योजकता वाढावी किंवा बिझनेस एन्व्हायरमेंट डेव्हलप व्हावं, हं. अशा संस्था कमी आहेत. आणि त्यावेळेस त्या, जसं तेजराजने आता सांगितलं की त्याची गरज काय होती, हं. तर त्या अशा डेव्हलप झाल्या. पहिल्यांदा हे ॲक्सेप्टन्स व्हावा की ही कुठल्याही हं. ही एक बिझनेस एन्व्हायरमेंट डेव्हलप करणारी संस्था आहे. हं. ह्याचा लोकांना ॲक्सेप्टन्स व्हायला थोडासा वेळ लागला. साधारण Right. 1 वर्ष 1.5 वर्ष पहिलं आमचं त्या चॅलेंजेस. हं. नंतर सेकंड चॅलेंज असतं की मराठा कम्युनिटीमध्ये बिझनेस कम्युनिटी असल्या नसल्याने पहिल्यांदा असं होत होतं की तुम्ही हे नवीन काय करताय, हं. हे तुम्हाला रेग्युलर तुमचा बिझनेस सोडून हे करायची गरज काय, बरोबर. किंवा आम्हाला आमच्या बिझनेसमध्ये वेळ देणं हे पण एक चॅलेंज होतं. प्लस लाईक माइंडेड लोक एकत्र येणे हो. आणि त्याची उद्दिष्ट फॉर्म करणे की हो. आपल्याला नेमकं काय करायचं, हं. कुठले पॉलिटिक्स होऊ नये असं आमची इच्छा होती. त्यामुळे Right. आम्ही काही पॉलिटिकल लोक, आम्ही पुण्यामध्ये पॉलिटिकल लोकांना त्यात इन्व्हॉल्व नाही केलं किंवा त्यांना मेंबर नाही करत आम्ही. राईट. तर अशा वेगवेगळ्या काही गोष्टीची आम्ही त्याच्याबद्दल काही पथ्य पाळली आणि त्यामधनं नवीन सेकंड जनरेशन आणि फर्स्ट जनरेशनमध्ये संवाद घडून आणले हं. की सेकंड जनरेशनच्या लोकांच्या काय नीड्स आहेत, फर्स्ट बरोबर. जनरेशन लोकांना काय कॅपिटलच्या नीड्स आहेत. हा एक मोठा स्ट्रगल पॉईंट आहे. हा पण एक प्लॅटफॉर्ममधला डेव्हलपमेंट करण्यामध्ये खूप चांगला बेनिफिट झाला. राईट. तर असे वेगवेगळे चॅलेंजेस आम्हाला आले हं. आणि आम्ही ते चॅलेंजेस आम्ही सगळे एकत्र होतो. त्यामुळे त्याला पार करत करत जवळपास 10 वर्षाचा टप्पा आम्ही गाठलेला आहे. राईट. सर, जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही चॅलेंजेसमध्ये अजून एक पॉईंट ॲड करतो Sure. की त्याच्यामध्ये ऑन्टरप्रिनरशिप माइंडसेट जो आहे, तो माइंडसेट जनरली पटकन लवकर डेव्हलप होत नव्हता. हं. आणि तो कसा करायचा याच्यासाठी एक इकोसिस्टम डेव्हलप केली. प्लस महिलांचा सहभाग वाढवायचा होता. हं. त्यामुळे महिलाही खूप मोठ्या प्रमाणात बिझनेसमध्ये आहेत. आता मराठा समाजातल्या महिला तर आमचे खूप 2 मोठ्या प्रमाणात मेंबर्स आहेत. हो. आता आता वुमन विंग आहे Women- आणि ओके. जनरली मराठा समाजातल्या महिला म्हणलं की काय असतं की ते सेकंड म्हणजे ते डायरेक्टर आहेत आणि ते फक्त चेकवरती सही करतात, बरोबर. असं वगैरे कन्सेप्ट आहे. बरोबर. म्हणजे तसं ट्रेडिशनल रोल्स पर्यंत सीमित नाहीये. अशा नाही आहेत त्या. आता आमच्यामध्ये बहिरट पाटील एक महिला आहेत की ज्यांचे 5 रेस्टॉरंट्स आहेत, हं. बँकेट्स हॉल आहे, ते स्वतः वा. बिझनेस करतात. मोरे म्हणून एक महिला आहेत ज्यांचे ऑलरेडी फॅब्रिकेशन फॅक्टरी आहे, बरोबर. ते फॅब्रिकेटेड हाऊसेस, ऑफिसेस डिलिव्हर करतात. हं. काही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्स आहेत ज्यांचे हानीचे वगैरे बिझनेस आहेत. राईट. तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या स्केलला काम करणारे एंटरप्रेनर्स महिला आहेत हं. 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 आणि त्या त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म
एकत्र येऊन त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म हो. MBA थ्रू खूप झालं आणि त्यामुळे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी बिझनेसेस झाले आणि टुगेदर वी ग्रोचा एक नवीन त्याच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा येते. सो कोलॅबरेशन. तो चॅलेंज आम्ही खूप मोठ्या प्रमाणात त्यामुळे महिलांचं सक्षमीकरण किंवा सशक्तीकरण किंवा हो. त्यांचं रिकनेक्टिंग हो. रिस्ट्रेंथनिंग हे खूप मोठ्या प्रमाणात MBA थ्रू आम्ही अचीव्ह केलं. Right. ते म्हणाले की इकोसिस्टीम हा एक चॅलेंज आहे. हो. ते बेसिकली दोघे जण भेटल्यानंतर हो. ओपन आउट होऊन हम्म. आपल्याला काही भीती नाही आणि आपण आपले सगळे बिझनेस सिक्रेट शेअर करू शकतो. राईट. ही इकोसिस्टीम डेव्हलप करायचं एक वेगळं चॅलेंज होतं. ट्रस्ट फॅक्टर. ट्रस्ट फॅक्टर आहे जो. त्याच वेळी की तशी बिझनेस एन्व्हायरमेंट इकोसिस्टीम तयार करणे हाच बेसिक चॅलेंज होता. शुअर. तर असे बरेच चॅलेंजेस आता साधारण आमचे 1000 एक मेंबर्स आहेत, ओके. 200 महिला आहेत, PCMC बँक 400 मेंबर आहेत, वेगवेगळे चॅप्टर. नाव वी वर्क ॲज अ फॅमिली. शुअर. सर तुम्ही जस्ट थोड्या वेळ आधी म्हटलात की तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलवर स्वतःचे बिझनेसेस ऑपरेट करतात आणि ते करत असताना हा प्लॅटफॉर्म जेव्हा तुम्ही सुरू केलेला इन्सेप्शन स्टेजवर होता, याच्या आधी तुम्ही एक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर आधी राहिलात. तर ते करत असताना आज जेव्हा तुम्ही एक फर्स्ट टाइम एंटरप्रेन्योरला या प्लॅटफॉर्ममध्ये येताना बघता, तर अशा कुठल्या एंटरप्रेन्योर लेसन्स आहेत जे तुम्हाला असं वाटतं की ज्या प्लॅटफॉर्म थ्रू नवीन फर्स्ट टाइम एंटरप्रेन्योर्समध्ये तुम्हाला ते इन्कल्केट करायला या प्लॅटफॉर्म थ्रू आवडतील? बेसिकली कसं आहे की कुठलंही असोसिएशन जॉईन होत असताना काही अपेक्षा असतात. ऑन्टरप्रिनर जॉईन झाला की पहिल्याच वर्ष चालू कारण मी तर फीज भरली पण मला काही फायदा नाही झाला. सो आम्ही त्यांना काय सांगतोय की हे सेल्फ हेल्प आहे. सो इथं येऊन मी काय घेऊन जातोय पेक्षा आपण हे एकत्र सपोज आपण शेती आहे आपली, हो. शेतीमध्ये आंब्याची झाडं लावली. आता आंब्याची झाडं लावलेत सगळ्यांनी त्याच्यावरती मेहनत करायची त्याच्यानंतर फळं येणार आहेत. बरोबर. सो डायरेक्ट पहिल्या दिवशी आला आणि तुला फळं मिळाली असं होणार नाहीये. आपली आता सुरुवात आहे. बरेच असोसिएशननी खूप चांगलं काम केलंय त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखं आहे आणि आम्ही ते शिकतोय ते येतात पण गायडन्सला. त्यामुळे हा एक माइंडसेट आहे की मी आता MBA मध्ये आलोय तर मला उद्या फायदा किती. पण ओव्हर द पिरियड ऑफ द टाइम जवळजवळ आम्ही 10,000 कोटी प्लस बिझनेस केलाय ह्या सगळ्या आम्ही ऑन्टरप्रिनर्समध्ये एकमेकांमध्ये शेअरिंग. सो ह्याच्यामध्ये प्रत्येकांचे वेगवेगळ्या समाजातले पार्टनर्स पण आहेत. बरोबर. प्रत्येकांकडं गुजराती, मारवाडी, ब्राह्मण सगळ्यांचे बिझनेसेस. हो. आणि ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मेरिट बेस्ड काम करा. तुम्हाला नॉलेज इथं मिळेल, तुम्हाला नेटवर्क इथं मिळेल, तुम्हाला इथं रिसोर्सेस कनेक्टिव्हिटी हे शेअर मिळेल. पण तुम्ही जर मेरिट असाल तरच तुम्हाला इथून ग्रोथ मिळेल आणि स्वतःची तुम्ही मेहनत केल्याशिवाय इथं काही होणार नाहीये. हा एक बेसिकली त्यांच्यासाठी केला. क्वालिटी पाहिजे तुमची, तुमचं ऑन्टरप्रिनरशिप स्किल्स पाहिजे. यू नीड टू मार्केट. मी MBAचा मेंबर आहे म्हणून कार्ड दिले काम मिळणार नाही. बरोबर. So, त्याला ओपन मार्केटमध्ये कॉम्पीट करून त्याची मेरिट्स त्याला पहिला त्याला प्रूव्ह करायला लागतील आणि मगच होईल हे असं. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करतो तर नवीन मेंबरला सांगतो की तुला इथे कुणालाच डिस्काउंट द्यायचं नाही. सो बेसिकली इफ यू हॅव अ क्वालिटी प्रोडक्ट तर डिस्काउंट द्यायची गरज नाही. फक्त फेलो MBA मेंबर म्हणून तू डिस्काउंट देऊ नकोस. बरोबर. दिस अ नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. इथे तुला नेटवर्किंग मिळेल, कनेक्ट मिळेल. सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय नॉलेज शेअरिंग आणि इन्फॉर्मेशन शेअरिंग ही तुला इथे ओपनली मिळेल. सो दॅट कनेक्ट विल हेल्प यू टू ग्रो ऑर स्केल इन युअर बिझनेस. सो नवीन जर का एंटरप्राइजर फर्स्ट टाइम जर का जॉईन झाला असेल तर त्याला सांगतो की तुला काम जे आहे ते तुला फक्त क्वालिटी बेस्डवरती मिळणार. जो मिड सेक्टरमध्ये जॉईन झाला आहे ज्याचा टर्नओव्हर हा मीडिओकर आहे त्याला लार्जर स्केलचे लोक मिळतील जे नेटवर्किंगमध्ये असतील आणि त्यांनी व्हॉट ही शुड एक्सपेक्ट की हाऊ टू स्केल टू लर्न फ्रॉम दॅम. राईट. सो आणि जो लार्जर स्केलचा माणूस जॉईन होतो ही इज ऑलवेज कमिंग टू गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. सो पण त्याला काय मिळतं त्याला वेंडर नेटवर्क मिळतं आणि ही लर्न्स अ लॉट फ्रॉम देम की काय रिअली त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये काय चाललंय किंवा स्ट्रक्चरिंगमध्ये काय चाललंय. तर असं वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं इथं आहे. इफ यू जॉईनिंग फर्स्ट टाइम तर लॉट ऑफ थिंग्स आणि आम्ही त्यांना जॉईन करताना हा माइंडसेट ऑलरेडी प्रिपेअर्ड असतो की इट्स नॉट अ बिझनेस स्ट्रेट अवे प्लॅटफॉर्म. इट्स अ नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. शुअर. असं म्हणजे आता जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की 14-15 वर्ष झाले बिझनेस कम्युनिटी MEAला फॉर्म होऊन. जेव्हा 10 वर्ष झाले आमचे. 10 वर्ष झाले. ओके. ते करत असताना जेव्हा सुरू केलं नेमकं विजन काय होता ते करायचा आणि अर्थात जेव्हा आपण विजन म्हणतो तेव्हा आपण एक टार्गेट ठेवतो डोक्यामध्ये की या डिरेक्शननी आम्हाला पुढे एंटिटी पुढे संस्था न्यायची आहे. तर ते करत असताना टार्गेट काय होता आणि आता 10 वर्ष ऑलरेडी झाले. तर या जर्नीमध्ये तुम्ही जेव्हा आता ती जर्नी जेव्हा सुरू केली आणि ती मागे वळून बघता तर तुम्हाला काय वाटतं कुठपर्यंत ज्या दिशेने तुम्ही सुरू केलेलं आणि
जिथपर्यंत पोहोचलात तर त्याला कसं मेजर करू शकता? आय थिंक वी आर ऑन अ राईट ट्रॅक. 10-12 वर्षापूर्वी जे आम्ही जे ठरलं होतं, आमच्या टॅगलाईनमध्येच आहे, टुगेदर वी ग्रो. सो टुगेदर वी प्रॉस्पर, टुगेदर वी ग्रो, दॅट इज आवर टॅगलाईन. त्यामुळे त्या स्केलने आम्ही काम करतो. सुरुवातीला व्यंकट बिरादर म्हणून अध्यक्ष होते. त्यांनी भरपूर मेहनत घेतली, नवीन नवीन मेंबर्स केले. त्यावेळेस मेंबरशिप आणि ही कन्सेप्ट रुजवणे ह्याच्यामध्ये फोकस होता. त्यानंतर अंकुश हसबेंनी बरेच काम केलं. ते अध्यक्ष होते. त्यांनी नवीन नवीन जे लोअर बिझनेसमधले लोक आहेत किंवा मिड स्केलमधले बिझनेस आहेत, त्यांचं व्हेंडर नेटवर्क कसं डेव्हलप होईल, एकमेकांमध्ये ट्रस्ट कसं डेव्हलप होईल. त्यांनी काय क्रिकेटचे टुर्नामेंट वगैरे घेतलं. आता आपण बॅलन्स शीट शेअरिंगपर्यंत आलो आहे. सो बॅलन्स शीट लोक शेअर करायला लागले, लोन रेट डिस्कस करायला लागले, वेगळ्या गोष्टी. त्यानंतर अरुण निमन अध्यक्ष होते. ते काय कामकाज करायला पाहिजे, त्यांनी इकोसिस्टम थोडी चेंज केली. त्यांनी बरीच मेहनत घेतली. अजून त्यांनी PCMCचा चॅप्टर वगैरे स्टार्ट केला. ते PCMC लोक सुरू झाले. त्यानंतर आता आम्ही बघतोय तर नाऊ वी फील दॅट आमच्याकडे एक सस्टेनेबल मॉडेल आहे. आमच्याकडे मेंबर्स आहेत, आमचे सगळ्यांचे रिझल्ट्स आहेत. आमच्याकडे कधी एकदाही पॉलिटिकल इलेक्शन झालेले नाहीत. एकमेकांमध्ये ट्रस्ट आहे. ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन शेअर होते आणि आता आम्ही एकमेकाच्या बॅलन्स शीट बघून सांगू शकतो की यार तुझं हे चुकतंय किंवा तुला अशा पद्धतीने कोलॅबरेशन होऊ शकतं. साध्या क्रिकेट टुर्नामेंटच्या मॅचमधनं 18 लोकांची टीम असते. एक इंडिपेंडंट नवीन बिझनेस स्टार्ट होतो. PPB बॅगचा एक बिझनेस स्टार्ट झाला. 3 वर्षापूर्वी तो बिझनेस स्टार्ट झाला. आज त्याचा 50 कोटी टर्नओव्हर आहे. आउट ऑफ नो वेअर अशी बिझनेस क्रिएशन होतात. त्यामुळे आता आमचं नवीन जे स्केल टार्गेट आहे ते मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी असं आहे. सो मराठा कम्युनिटीची ओळख कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे की बिझनेस कम्युनिटी म्हणून. आणि वी स्ट्रॉंगली बिलीव्ह की मराठा कम्युनिटी कॅन बी अ बिझनेस कम्युनिटी अँड इज अ बिझनेस कम्युनिटी. तर त्या स्केलने आता आम्ही काम करतोय आणि आतापर्यंत आय थिंक वी आर डुईंग गुड. आता आम्ही मल्टी सिटी मल्टी चॅप्टरमध्ये एक्सपान्शन होतोय. बेसिकली आम्ही वेगवेगळे व्यवसाय करत असताना आम्ही असं बघितलं की जनरली जो व्यावसायिक कम्युनिटी म्हणून स्पेसिफिकली जर बघितलं जातं, इंटरनॅशनली जसं ज्यूज बघितलं जातं, तसं जैन समाजाने खूप मोठ्या प्रमाणात खूप मेहनत करून खूप कष्टाने वेगवेगळ्या सिटीजमध्ये त्यांनी जाऊन डेव्हलप केलं. नेशन बिल्डिंगमध्ये त्या समाजाचा सोशल वर्क ह्याच्यामध्ये भरपूर कॉन्ट्रीब्युशन आहे. तसं पूर्वी इतिहासामध्ये काय होतं की मराठ्यांनी जिथं जिथं गरज लागली राज्य करायला, शिवाजी महाराजांपासून त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या स्वातंत्र्य ह्याच्यापर्यंत, त्याच्यानंतर हरित क्रांतीपर्यंत, नंतर राजकारणापर्यंतचं भरपूर त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. आणि आत्ता थोडंसं वेगळं होतं की घरात लोक वाढत गेले, शेतीचे डिव्हिडेशन होत गेले, निसर्गाचं हे त्याच्यामुळं खूपच मोठ्या प्रमाणात चॅलेंजेस आले. सो आम्ही बाकीच्या समाजामध्ये कसं आहे की त्यांच्या ऑन्टरप्रेनरच्या ग्रोथमध्ये समाजाचं कॉन्ट्रीब्युशन आणि समाजाच्या ग्रोथमध्ये ऑन्टरप्रेनरचं कॉन्ट्रीब्युशन ती एक जी नाळ जमली होती, ती नाळ परत कनेक्ट प्रत्येक समाजाने जर त्यांची ऑन्टरप्रेनरशिप आणि समाजाशी जर नाळ जोडली तर ग्रोथ जी आहे ना ती खूप सस्टेनेबल होऊ शकते. आणि रूट लेवलपासून टॉप लेवलपर्यंत सगळ्यांचा एक इन्क्लुझिव्हनेस येतो, एकमेकांचा हात धरून आपण खरी ग्रोथ करू शकतो. हा बेसिक त्याच्यामधला हे होता. खऱ्या अडचणी, खऱ्या प्रॉब्लेम्स आपल्याला आयडेंटिफाय करता येतील आणि मग योग्य माणसं, कसं आहे, मदत करायची माझी इच्छा आहे समजा, किंवा त्यावेळी कोणाची इच्छा असेल, मी सुरुवात करत असताना तेजराज किंवा विक्रम हा मदती योग्य आहे का नाही हे कळायलाच त्याला तो सिद्ध करण्यातच त्याचे 10-15 वर्ष जायचे. सो MA हा असा प्लॅटफॉर्म आहे की आम्ही तो असा प्लॅटफॉर्म करायचं ठरलं, कारण आमची जी सुरुवात होती शून्यातून होते. मेजॉरिटी फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन बिझनेशन आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स आता MA मध्ये 10 वर्षानंतर आहेत. पण फर्स्ट जनचे ऑन्टरप्रिनरशिप बिल्डिंग करत असताना हे नेटवर्क कसं डेव्हलप करायचं, आम्हाला ज्या चॅलेंजेस आल्या त्या चॅलेंजेस ॲड्रेस करण्यासाठी म्हणून आम्ही ही संस्था फॉर्म केली. आणि ही संस्था फॉर्म केल्यानंतर ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने आल्या. आणि आत्ता विक्रमने जसं म्हणलं तसं एक नवीन क्रिकेट टीम करता 15 लोकांची एकत्र येऊन त्यांनी आता एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट काढला आणि ते 50 कोटीच्या पुढं इंडिपेंडंट ते जनरेट झालं. सो वी आर देअर नाव. सो जे आमचं होतं की ऑन्टरप्रिनरशिपसाठी जो काय बॅकअप लागतो, मॉरल, मेंटल, नुसतं पैसे असून पण चालत नाही. तुमच्याकडे मेरिट असेल, तुमच्याकडे असेल तर ते रिसोर्सेस कसे जनरेट करायचे, ते कुठल्या याला कसं प्रेझेंट करायचं, हा जो आमचा बेसिक कॉन्सेप्ट होता, त्या कॉन्सेप्टप्रमाणे MA फार व्यवस्थित चाललेला आहे. हे चारही जे अध्यक्ष जे विक्रमने सांगितले, विक्रम आमचा सगळ्यात यंगेस्ट डायनॅमिक हे आहे. त्यांनी जे यंगस्टर लोकांमध्ये त्यांनी जी ऊर्जा भरली आहे आणि त्यांनीच आता हे जे इंटरनॅशनल एक्सपो आता तुम्ही कव्हर करालच ते, तर ह्या लेवलला आम्ही पोचलोय. आणि त्याच्यासाठी जे आम्ही इनिशियली काय मित्रमंडळी आम्ही एकत्र येऊन हे जो बेसिक हा प्रॉब्लेम होता सगळ्यांसाठी, तो ॲड्रेस करायचा
करायसाठी म्हणून ही संस्था फॉर्म केली आणि खूप मोठ्या प्रमाणात ते हे चालले. आता जसं विक्रमने सांगितलं तसं आता हा खूप अध्यक्षांना खूप वेळ द्यावा लागतो स्वतःच्या त्यांच्या बिझनेसमधला वेळ काढून. नवीन यंग टीम इतकी छान आहे आणि हे इतकं मस्त वाटलं की तुम्हाला 1 वर्ष 2 वर्षानंतर जेव्हा आम्ही परत बसू ना, तेव्हा यू विल बी अमेज्ड विथ द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट अँड नेशन बिल्डिंगमधलं MEAचं कॉन्ट्रीब्युशन. नाही, ॲब्सोल्युटली. म्हणजे ते ऑलरेडी प्रॉमिसिंग दिसतंय. कारण मी येस येस पूर्ण डिटेल्स बघितले या येत्या एडिशनचे, जे आपण आता फेब्रुवारी-मार्चच्या याच्यामध्ये आपण करतोय त्याच्याबद्दल. पण मला जो पुढचा प्रश्न आहे माझा, कारण जसं तुम्ही आत्ता बोललात, स्पेसिफिकली जो कोर आहे या प्लॅटफॉर्मचा तो आहे एंटरप्रेन्योरशिप. आणि माझा पुढचा प्रश्न एंटरप्रेन्योरशिपला घेऊन आहे आणि काही प्रश्न आहे मुळातः स्पेशली फर्स्ट टाईम एंटरप्रेन्योर्सच्या मनात, किंवा एक एकंदरीत परसेप्शन आहे एंटरप्रेन्योरशिपला घेऊन. त्याला काही मला प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. जस्ट टू बिगिन विथ, सगळ्यात पहिली धारणा ही आहे की जर एखादा व्यवसाय किंवा बिझनेस सुरू करायचा आहे तर सगळ्यात मोठी गोष्ट जी लागते ती आहे फंडिंग किंवा स्किल फॉर दॅट मॅटर. पण तुम्ही थोड्या वेळ आधी माइंडसेटला खूप एम्फसाइज करत आहात. तर जर ही धारणा आहे तर ही बरोबर आहे का? आणि सेकंडली, माइंडसेटचं या दोन्ही गोष्टींशी ॲज सच काही घेणं देणं नाही आहे. मग याला तुम्ही कसं बघता? मी तुम्हाला आजच्या डेटला असलेले जे टॉप 3 बिझनेस हाऊसेस आहेत इंडियामधले, सो त्यांचं बिगिनिंगमध्ये त्यांच्याकडे काय फंड अवेलेबिलिटी होती. सो दॅट्स अ माइंडसेट व्हॉट द प्रमोटर हॅड कॅरीड. धीरूभाईंची तर स्टोरी फार मोठी आहे. अदानींची पण स्टोरी तशीच काहीशी आहे, फार मोठी आहे. तर आपल्याकडे ऑलरेडी लिव्हिंग लेजेंड्स आहेत, त्यांचे एक्झाम्पल्स आहेत. सो माइंडसेट प्रत्येक नंबरची भीती वाटण्यास मिटलं पाहिजे. सो यू कॅन टेक द चॅलेंजेस. माइंडसेटमध्ये तुमच्याकडे नॉलेज शेअरिंग पाहिजे. त्यामुळे मी म्हणतो आमच्याकडे जो मिड सेक्टरमध्ये मेंबर जॉईन होतो त्याला लार्जर स्केलने ज्यांनी काम केलंय त्याच्याकडनं कळतं की आपण स्केलअप कसं करू शकतो. दॅट इज अ सायन्स की तुम्ही कसं बिझनेसला स्केलअप करू शकाल. असा काय माइंडसेटचा इश्यू की किती चॅलेंजेस घ्यायचे. शेवटी बिझनेस आहे, रिस्क आहे, फेल्युअरची रिस्क आहे. फेल्युअर पण होऊ शकतं, तुम्ही पास पण होऊ शकता. सो विप्रोचं एक्झाम्पल आहे. विप्रो किती वेळा फेल झालं आणि देन दे मेड अ ग्रेट फॉर्च्यून. तो दॅट्स वाय वी इम्फसाइज ऑन नॉलेज शेअरिंग अँड नेटवर्किंग. सो तुम्हाला एकदा सानिध्य भेटलं ना की जो एक सक्सेसफुल माणूस आहे, यू स्टार्ट थिंकिंग इन दॅट लाईन. इट्स बिझनेस डेव्हलपमेंट, इट्स एन्व्हायरमेंट. सो बेसिकली भांडवलाशिवाय बिझनेस करता येत नाही हा कॉन्सेप्ट चुकीचा आहे. म्हणजे जो घरून पैसे आणतो, ज्याच्या घरी ऑलरेडी पैसे पडले, तो कशाला बिझनेस करेल? रिस्कमध्ये कशाला आहे, ते कशाला रिस्कमध्ये आहे? एंटरप्रेन्योरशिपच आहे की ही माइंडसेटने सुरू होते की त्याच्याकडं तो काही वेल्थ क्रिएटर म्हणून ते थॉट प्रोसेस आणि वेल्थ क्रिएटर असतो, तो ॲग्रिवेटर असतो. प्रत्येक गोष्टीचे तो एक कॉन्सेप्ट, एक प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतो आणि त्या प्रॉब्लेमला सोल्युशन काढायचा प्रयत्न करतो. सो जसं विक्रमने सांगितलं तसं आपले इंडियाचे उदाहरणं घेतले तर मायक्रोसॉफ्ट असू दे, तुमचं इलॉन मस्क असू दे किंवा जेफ बेझोस, जे छोट्या गॅरेजमधून सुरुवात केली लोकांनी. सो असं, आणि ते आता एका कंट्रीपेक्षा जास्त त्यांचे टर्नओव्हर्स आहेत. सो बेसिकली एका एंटरप्रेन्योरशिपला फायर इन द बेली लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याला स्पोर्ट्समन काय असतो, जो गोल्ड मेडल करतो, ऑलिम्पिक करतो, सगळ्यांना सगळं माहिती आहे की सगळ्यांना माहिती आहे की माझी कंपनी 5,000 कोटीचे पाहिजे, 10,000 कोटीचे. सगळ्यांना माहिती आहे की माझे 6 पॅक ॲप्स आले पाहिजे, 6 पॅक्स आले पाहिजे. प्रत्येकानं शक्य आहे का? सकाळी जे उठावं लागतं, थंडीत, उन्हाळ्यात, पावसाळ्यात, रात्रीचं डिसिप्लिन आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो तुम्हाला एंटरप्रेन्योरशिपला फायर इन द बेली पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, आणि मग बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या कॉम्प्लिमेंटरी आहेत आणि ह्या सगळ्या आपोआप तुमचा प्रवास चालू असतो. MEA सारख्या संस्था असतात, वेगवेगळ्या संस्था असतात, ते तुम्हाला मग हँड होल्डिंग करायला भरपूर लोक असतात. त्यामुळे इनिशियली तुम्हाला बिझनेस एंटरप्रेन्योरशिप व्हायला बिलकुल पैसे लागत नाहीत. तुम्हाला फायर इन द बेली पाहिजे. आणि त्याच्यानंतरचा जो माइंडसेट जो प्रकार आहे की तुमचा माइंडसेट चेंज करणं म्हणजे काय करायचं की तुमच्या माइंडसेटवरती काम करायला. इंडियन माइंडसेट जो आहे की त्यांनी बघायला पाहिजे की ग्रोथ ओरिएंटेड नाही आहे. सो म्हणजे काय की माझ्यामध्ये क्वालिटीज आहेत, जे आपलं काय आहे की काय लोक सुपरियरिटी कॉम्प्लेक्स, आपल्याकडे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे. इवन दो वी हॅव मेरिट, इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो म्हणून तो माइंडसेटवरती तिथं हे करणं, हे आम्ही एकत्रपणे करून बघितलं. लाईक माइंडेड स्टोरीज बघितल्या, किंवा तुम्ही, आपल्याला सगळं माहिती असतं पण ते जरा थोडंसं वेगळं समजावून सांगितलं. आता पॉडकास्टमुळे आपण नवीन काहीच बोलणार नाही आहे ह्याचा, पण ह्या बोलण्यातून एक जो काही कोणाकोणाला जर स्पार्क मिळेल आणि त्याच्यातून जी ग्रोथ होईल
अशीच MBA ची स्टोरी सुरू झाली आणि असंच एंटरप्रिनरशिप पण सुरू होते असं याच्यामध्ये मी ॲडअप करू शकतो. तुम्ही मला प्रत्येक जण म्हणतो की यार ह्या सगळ्या स्टोरीज तर मला माहिती आहेत, बरोबर. पण मला तर पैसे लागतात ना बिझनेससाठी, किंवा मला फंड रिक्वायरमेंट आहे, ह्यांना नाही काय कळत. तर व्हॉट ही मेंट बाय माइंडसेट किंवा तो, तर आपल्याला माहिती आहे की रादर दॅन फंड अवेलेबिलिटी यू शुड बी अ गुड फंड मॅनेजर. प्रत्येक बिझनेसची गरज आहे की तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट चांगलं पाहिजे. तर ते फायनान्शियल मॅनेजमेंट प्रत्येकाचं स्किल सेट आहे का? सपोज माझं नाही आहे राईट. आणि दुसरं, सो आय शुड हायर अ कन्सल्टंट. दिस इज द माइंडसेट की मी कन्सल्टंट तुम्ही विश्वास ठेवू शकतो का, ॲक्सेप्ट बरोबर. करू शकतो का की माझं फायनान्शियल मॅनेजमेंट चांगलं, मी कुणाकडे जाऊ शकतो का की फंड यार मला अवेलेबल करून दे. आय एम नॉट गुड ॲट इट. बरोबर. टेक दिस फर्दर. आता मला विक्रमनी बोलता बोलता मला लक्षात आलं की आपण काय करतो, माझा बिझनेस माझ्याकडे किती वेळ आहे, माझी कपॅसिटी किती आहे आणि तेवढाच विचार करतो. तसं नाही आहे. विक्रमने कसं म्हणलं, तुम्ही एक्सटर्नल सपोर्ट घ्या ना, बाहेरचा कन्सल्टंट घ्या. तुम्ही दुसरीकडे जा, त्याच्या ह्याच्यातून तुमचे त्याच्या मिस्टेक्स किंवा त्याच्या ग्रोथ स्टोरी तुम्ही स्टडी करा. सो यू शुड नेव्हर कॅल्क्युलेट ओनली मी. आता जर समजा मी ठरवलं की माझा बिझनेस मी वाढवणार आहे किंवा विक्रमने ठरवलं मी काय होणार, मी सकाळी उठतो किती वाजता, 8 तास माझ्याकडे काम आहे, मला मुलं आहेत, हे ते घर आहे वगैरे, मग मी माझ्यापुरतंच माझा बिझनेस माझ्या बाहेर कधीच ग्रो नाही होणार. सो बाहेरचे जे रिसोर्सेस आणून, त्या स्ट्रॅटेजीज आणून आपला ग्रोथ स्टोरी कशी झाली पाहिजे की तुम्ही फंड मॅनेजमेंटचे जे स्किल्स जो जसं बोलला तुमच्याकडे नाही तरी हायर कन्सल्टंट. आणि फंडिंग जर का तुम्हाला नवीन बिझनेसला रेज करायचं असेल, ऑलवेज गो विथ अ डिफिकल्ट रूट. सगळ्यात फर्स्ट तुमचा प्रेफरन्स ही नॅशनलाइज बँक पाहिजे, देन गो फॉर अ प्रायव्हेट बँक, देन गो फॉर NBFC, देन गो फॉर इन्व्हेस्टर. विक्रम बोलतोय खरं, पण ते तसं आहे, पण इट शुड बी फायनली उलट होतं. माझ्या बाबतीत उलट झालं. विक्रमच्या बाबतीत इन्फ्रामध्ये असल्यामुळे जर का त्यांचा तुमच्यावरती इन्स्टिट्यूशनल फंडिंग जर का तुमच्या, व्हॉट आय मेंट बाय इन्स्टिट्यूशन, फायनली यू शुड मूव्ह टू इन्स्टिट्यूशनल फंड. बरेच लोक म्हणतात की मला इन्स्टिट्यूशनल फंडिंग मिळतच नाही, माझं होतच नाही. सो देन यू हॅव टू गो बॅक अँड चेक युअर आयडियाज की आपण काय आयडियाला रिपॅकेज करून सेल करू शकतो. राईट. राईट. सो फंड अवेलेबिलिटी होते, यू नीड टू हॅव ओपन माइंड. माइंडसेट इज मोर इम्पॉर्टंट. तुमच्याशी बोलताना एक गोष्ट आता मला जाणवली की यू मे डिसअग्री ऑन डिफरंट पॉईंट्स, पण तुम्ही माइंडसेटला ॲब्सल्युटली अलाइंड आहात दोघेही. आय गेस त्यामुळे तुमच्या एंटरप्रेन्युअल जर्नीज खूप सिमिलर राहिल्या आहात. तसाच एंटरप्रेन्युअरशिपला घेऊन माझा दुसरा पण प्रश्न होता, आणि तो आहे विथ रिस्पेक्ट टू इकोसिस्टम. आता असं म्हटलं जातं की एंटरप्रेन्युअर्स आयसोलेशनमध्ये ग्रो नाही करत. जेव्हा ते लोक, जसं तुम्ही सानिध्य म्हटलं, जेव्हा एक एंटरप्रेन्युअर त्याला ते खतपाणी मिळतं, सानिध्य मिळतं, जेव्हा आपण बरेच गोष्टी जुळून एकत्र येतात, तेव्हा जाऊन त्याची एक सक्सेस स्टोरी बनते, जी आपल्याला ती आजपासून 10 वर्षानंतर ॲक्च्युली दिसते आणि त्याच्यामागे बरीच मेहनत असते. तर स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही MEA थ्रू अशा एंटरप्रेन्युअर्सला नर्चर करता, तर नेमकं कुठले असे घटक आहे ज्याची त्यांना मदत होईल आणि शेवटी ती एक सक्सेस स्टोरी मे बी अ डेकेड फ्रॉम नाव आपण कदाचित बघू शकतो? असे कुठले घटक असतील ते जे त्यांना एनेबल करतील? आय थिंक कुठलाही जो म्हणजे जो बिझनेस एंटरप्रेनर आहे किंवा नवीन बिझनेसमॅन आहे, त्याला वेंडर लागतो. वेंडर, सप्लायर, मार्केट, फायनान्सर, इन्स्टिट्यूशनल, गाईड, मेंटॉर, असं सगळे एक स्किल सेट आहे, टोटल इकोसिस्टम एन्व्हायरमेंट आहे. यातला प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे सगळे तुम्हाला राईट घटक जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत यू कांट ग्रो. आय विल गिव्ह यू एक्झाम्पल की MA मध्ये आमच्याकडे एक बिस्किटचा प्रोडक्ट असणारा, स्मॉल कुकीजचं बिस्किटचं प्रोडक्ट असणारा एक उद्योजक होता नवीन. ही जॉईन, पण त्याचा बिझनेस चांगला चालत होता. ही हॅड अ आउटलेट की जे इन्क्रोचमेंटमध्ये होतं. बरोबर. आणि ते PMC रोड वाइंडिंग मध्ये गेलं, ते ब्रेक केलं. हां. देन फर्स्ट MA मध्ये त्याला मेंटॉर भेटला. अच्छा, ओके. एक राईटफुल आमच्याकडे आमच्या टीममध्ये मेंबर होता. ही वेंट टू हिम, ते गेले त्याच्याकडे. तर तो फर्स्ट मेंटॉर भेटला. ते सांगितलं की पहिल्यांदा जे गेलंय यू फॉरगेट दॅट, आपण नवीन जागा शोधायला चालू करू. ठीक आहे. MA म्हणणं त्याला दुसरे 3-4 जागेवाले लोक भेटले. ही मेड त्याच्या प्रोडक्टवरती त्याला जागा रेंटने द्यायला तयार. सो यू मेड अ असोसिएशन विथ द पीपल की जिथे त्याला जागा मिळायला लागली. त्यानंतर त्याला आमच्याकडे काही फायनान्शियल ग्रुप पण आहेत. ते आम्ही MA प्लॅटफॉर्ममध्ये कुठलेच फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करत नाही, पण ते त्यांचे इंडिव्हिज्युअल एक 50 लोकांचा ग्रुप आहे. तो एक दर काही गोष्टीमध्ये फंड रेज करतो. सो दे हॅड अ फंड अवेलेबल. त्यांनी त्याला एक 25 लाखाची मदत केली. सो ही हॅड अ फंड ऑल्सो अवेलेबल फ्रॉम द ग्रुप. देन आज त्याच्यानंतर तो बिझनेस चांगला केला. ही इज डुईंग गुड. आज फक्त दिवाळीच्या प्रोडक्टमध्ये ही हॅज अ 2 करोड रुपयाचा सेल ऑन बिस्किट्स.
That is really So, very young guy. व्हेरी यंग आहे, हम्म. म्हणजे खूप मोरे मस्त. म्हणून नाव आहे त्याचं. सो इट इज दॅट्स वाय सेड तो जर का एकटा असता हो तर एवढ्या सगळ्या गोष्टी नसल्या. सो इफ यू हॅव अ राईट बरोबर. एन्व्हायरमेंट एव्हरीथिंग इज पॉसिबल. त्या इकोसिस्टीम ॲज यू हो, हो, राईट हो. इकोसिस्टीम आहे, त्यामुळे तुम्ही एकटं काहीच नाही करू शकत. राईट. सगळ्या गोष्टी कधी कधी ना मॉरल सपोर्ट पण फार महत्वाचा असतात. तू नुसतं आहे आपल्याबरोबर टीम आहे म्हणा हो. की पण आता रिअल इस्टेटमध्ये मी रिअल इस्टेटमध्ये काम करतोय. 300-350 आयटम्स आहेत. जेव्हा MA मध्ये आलं ना बरेच लोक आहेत की ते बोलतात की सर आम्ही तुमच्याकडे सप्लाय करतो. हम्म. सो मग थोडंसं इतकं छान वाटतं. आणि हम्म. कसं आहे की मग काय आहे की माझं पर्चेस डिपार्टमेंट आहे. आता इतक्यात जसं जसं बिझनेस वाढतो आपला रूट लेवलचं कनेक्ट होतं. मग आपल्या विश्वासाची माणसं काम करतात. म्हणजे इथं चुकीची गोष्ट घडणार नाही राईट. हा एक विश्वास होतो. त्यामुळे आपण त्यांना एका दुसरा 2% 4% बाकीच्या पेक्षा जरी जास्त जरी आला तर आपल्याला कळतं ह्याचं कोटेशन असं आलं. मग अरे ते दुसरं कमी कोटेशनमध्ये कसं काय काम येऊ शकतं आपल्या ह्याला. मग मी बऱ्याच वेळा आमच्या लोकांना मी बोलवून सांगितलं की अरे हे तुझं रेटमध्ये काय होते बघ, ह्याच्यामध्ये काय आहे काय नाही अभ्यास कर. आणि मग त्याप्रमाणे आम्ही डिसिजन्स घेतलेत, आम्ही रिअलाइन केले. सो इथं सगळ्या प्रकारचं तुम्हाला जे काय तुमचं इकोसिस्टम डेव्हलप आणि करण्यासाठी वेंडरला पण विश्वास आहे की हम्म. तेजस पाटील साहेबांना मी ओळखतो, हम्म. ते नक्की पेमेंट देतील. राईट. पेमेंट डिले नाही होणार, मी हा- त्याच्याकडे जाऊ शकतो. हा हा जो ट्रस्ट आहे. ट्रस्ट Right. फॅक्टर आहे. सो दॅट इज आम्ही त्याला एम कनेक्ट म्हणतो. राईट. जो हा एम कनेक्ट आता एका दुसरा सप्लायर आहे 10 वर्ष आम्ही काम करतो आणि मग त्याच्यानंतर तो ट्रस्ट फॅक्टर होतो. हा डे 1 पासून तुमचा हा प्रवास सुरू होतो. आणि इथं फार फार रेअरेस्ट चान्सेस आहेत की हो. इथं ब्रीच ऑफ ट्रस्ट होईल. राईट. आणि त्यामुळंच हे होतं. आता इंडियाची ग्रोथ स्टोरी ह्या पण म्हणजे जर आपण सगळ्या गोष्टी मला ना नेहमी चायनाकडे घेऊन जायला आवडतात. सो त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकणे, बेसिक ट्रस्ट असल्याशिवाय काहीही होत नाही. आता सपोज आपण युद्धात जातो, हो. तो तिथं फायरिंग होत असतं. तिथं त्यांच्यातला एक जण गोळ्या लागून मरणावस्थेत हे होतो. एक दुसरे दोघं जातात, त्यांना कव्हर करतात, त्याला उचलून तिथून घेऊन येऊन हेलिकॉप्टरमधून त्याला भरतात आणि परत हा पुढे जातो. काय असू शकतं ते काय म्हणजे ते व्हॉट कनेक्ट्स देम. सो व्हॉट कनेक्ट्स देम इज ट्रस्ट कनेक्ट देम की माझ्यावर ही वेळ आली तर हे बाकीचे जे 5 लोक आहेत ते माझ्यासाठी तेच करणार आहेत. बरोबर. म्हणजे हा जो एक बॉन्डेज आणि हा जो कनेक्ट जो फॅक्टर आहे त्यामुळं एकमेकांना काम करायचा प्रोत्साहन मिळतं, उत्साह मिळतो. आणि समजा मी जर 50 किलो उचलत असेल तर मी 100 किलो उचलू शकतो. सो हा एक फार मोठा त्याच्यातनं माइंडसेट मधला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा की राईट. तुम्ही दोघांनी ट्रस्टवर खूप एम्फसाइज केलं. आय गेस स्पेशली ट्रस्ट आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये खूप अंडरव्हॅल्यूड करन्सी जाणवते का तुम्हाला जेव्हा तुम्ही आताचं आंतरप्रेन्योरल सिस्टम सेटअप बघता. म्हणजे मी ऑब्व्हियसली MEAच्या पलीकडे जाऊन विचारतोय तुम्हाला. 100% इट इज खरोखर अंडर व्हॅल्यूड आहे. इट इज राईट फ्रॉम कसं आहे की आपण बरेच रील्समध्ये वगैरे बघतो की लहान बाळाला वरती टाकलं आणि ते हसत हसत जातं. सो व्हॉट इज दॅट की त्याला माहिती आहे की वडील खाली आहेत आणि ट्रस्ट आहे. चूक होऊ शकते त्याच्या डोक्यात पण येत नाही. मैत्री असू दे, तुमच्या बहीण भावाचं नातं असू दे, नवरा बायकोचं नातं असू दे, मित्रांमध्ये आणि एंटरप्रेन्योरशिपमध्ये तर ट्रस्ट फॅक्टर खूप मोठा आहे. अंडरव्हॅल्यूड आहे का तर मे बी यू कॅन से इट इज अंडरव्हॅल्यूड. पण ते अंडरव्हॅल्यू आहे का नाही कधी कळतं जेव्हा प्रॉब्लेम होतो त्यावेळी कळतं. राईट. सो ट्रस्ट बिल्डिंगमध्ये कम्युनिकेशन इज द मेन सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. सो आणि ट्रस्ट हा फॅक्टर मी म्हणतोय की फार दुर्लक्षित प्रकार असल्यासारखा आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. आय विल ॲड ऑन टू दिस. तुम्ही ट्रस्ट असल्याशिवाय कधीच इन्व्हेस्टमेंट नाही करणार. सो ट्रस्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. ॲज अ एंटरप्रेनर तुम्ही त्याला डेव्हलप करायला किती एफर्ट्स घेतात दॅट इज व्हेरी लो. राईट. दॅट इज वाय इट इज अंडर व्हॅल्यूड. बट अल्टिमेटली युअर डिसिजन मेकिंग इज ट्रस्ट रिलेटेड. बरोबर. पण नवीन जे उद्योजक आहेत ही ट्रस्ट वाढवण्यासाठी आपण किती एफर्ट्स घेतले पाहिजेत राईट. त्या अँगलने जर का तुम्ही जसाल की ते अंडर व्हॅल्यू आहे का, येस देन दॅट इज अंडर व्हॅल्यू. ते तेवढे एफर्ट्स आपण त्यावरती नाही घेत की आपण आपल्या प्रोडक्ट सेलिंगमध्ये जास्त जातो रादर दॅन आवर ट्रस्ट डेव्हलपमेंट. साधा मला MEAच्या एक्सपोकडे यायला आवडेल. आता ऑब्व्हियसली आपला हा 3 दिवसांचा इव्हेंट आहे. 27, 28 फेब आणि 1 मार्च असं आपण 3 दिवस करतोय. पण त्याआधी जेव्हा आपण एक्सपो जेव्हा सुरू केलं, आता आय गेस हा आपला 5th एडिशन आहे. तर आणि प्रत्येक एडिशनच्या थीम आपण त्या हिशोबाने ऑर्गनाईज करत असतो. तर काय पॅरामीटर्स असतात आणि कुठल्या आधारावर जेव्हा ह्या आयडियाज घेऊन तुम्ही येत असतात या प्लॅटफॉर्म सहित तर काय नेमकं थॉट काय असतो आणि काय डिरेक्शननी तुम्ही ऑपरेट करत असतात? मला वाटतं विक्रम पहिल्यांदा
एक्झिबिशन का करतोय आणि आता आपण जम्बो एक्झिबिशनला का गेलो हे पण तू कव्हर कर व्यवस्थित. काय आहे, मला ते जसं मिळालं की सुरुवातीला एक्सपो त्यांचा पहिला जो एक्सपो होता ना, तो पोस्ट कोविड, राईट. तो साधारण 25-30 स्टॉलचा एक्सपो होता. सो इट वॉज बेसिकली फॉर मेंबर्स. हं. तो 30चा 60 झाला, 60चा 100 झाला, 100चा 125 झाला, 150. बट बेसिकली हा इंटरनल मेंबर होता, हो. जो आम्ही फॅमिली इव्हेंट्सवर क्लब करायचो. इट वॉज बेसिकली शोकेसिंग की काय काय तुमच्याकडे प्रोडक्ट आहेत, नवीन गोष्टी काय आहेत, नवीन जे सेकंड जनरेशनमधले जे उद्योजक आहेत किंवा एंटरप्रेनर्स आहेत, त्यांचे छोटे छोटे प्रोडक्ट असायचे, ते लाईफस्टाईल प्रोडक्ट असायचे, त्याला कुठेतरी शोकेसिंग मिळावी. आणि बेसिकली आम्ही ऑलवेज MEAमध्ये हे ग्रो करतो की कुठेतरी तुमच्याकडे तुमचा प्रोडक्टबद्दल बोलायचा सेन्स पाहिजे. मराठा समाजामध्ये काय होतं की मोस्ट ऑफ द गॅदरिंग जे ते सोशल गॅदरिंग हे फंक्शन वेगळे असतात. म्हणजे लग्न हं. किंवा कोणाचं जर का काय दुःख अंत्यविधी असेल तर अंत्यविधी, हो. किंवा अशा समाजकारणामध्ये भेटी होतात आणि तिथे बिझनेसचे डिस्कशन काय नसतं. बरोबर. लग्न कार्य बेसिक तुम्ही जरी भेटलात हो. तर ते अर्धा पाऊण तास शांतपणे बसू शकतात की कसं चाललंय, चांगलं चाललंय. तो हा सेन्स आपल्या प्रोडक्ट बद्दल बोलण्याचा जो सेन्स आहे, अदर दॅन बिझनेस डिस्कशन जास्त होतं. अदर दॅन बिझनेस डिस्कशन खूप जास्ती होतं. तर हं. बिझनेस डिस्कशन व्हावेत आणि ती एन्व्हायरमेंट आपण बिझनेस फोकस्ड, आपला बिझनेस करत, आपलं काम बिझनेस करणं. सो वी शुड डिस्कस मोर ऑन फोकस ऑन बिझनेस. राईट. या कन्सेप्टनी हा आमच्याकडे एक बेसिक थॉट प्रोसेस आहे की ही कन्सेप्ट वाढली पाहिजे. ह्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही जेव्हा MEAची मेंबरशिप वाढवली की त्यावेळी अरे हे ते तुमचं आहे का, अरे ते तर तुमचं आहे का, हा. हे तुमचं आहे का, अरे हो, मग आम्ही तर रेग्युलर येतो. अरे हे तुमचे पार्टनर आहेत का, हा. पार्टनर बद्दल पण व्हायचं. अरे हे तुमचे पार्टनर आहेत का. सो एक टिपिकल एक टॅबो टाईप होतं ना की तुम्ही काय करता हं. हे विचारणं आणि म्हणजे तुम्ही काय करता किंवा स्वतःच्या बिझनेसबद्दल न सांगणं किंवा त्याला थोडंसं भिडस्तपणा म्हणलं तरी हरकत नाही. हं. त्याच्यातून थोडंसं हे असं अरे रिअल इस्टेट सोडून तुम्ही ट्रेडिंग पण करता, तुमचं ज्वेलरीचं पण बिझनेस आहे. म्हणजे म्हणजे आम्हाला पण सरप्रायझिंग होतं नवीन सुरुवातीला की किती वेगवेगळ्या स्केलचे बिझनेस आपण करू शकतो. बरोबर. आता एक बिझनेसमॅन आहेत जे आपल्याच कम्युनिटीत, ते तर सॅटेलाइट लॉन्चिंग पर्यंत काम करतात. अच्छा. डिफेन्स Private सेक्टरमध्ये काम करतात. प्रायव्हेट सॅटेलाइट लॉन्च केलं त्यांनी ऑलरेडी. डिफेन्समध्ये ते काम करतायत, वेपन ॲम्युनिशनमध्ये आहेत. सो हो. US मिलिटरी त्यांच्याकडे 2032 पर्यंत निबे साहेबांचं आहे. हं. 2032 पर्यंत त्यांचे ऑर्डर बुक आहेत. सो हे खूप इन्स्पिरेशनल आहे ॲब्सोल्युटली. आणि माहितीच नसतं. आणि तसं जसं त्याच्यामध्ये की सुरुवातीला तो बी विजेला 1 लाख प्लस त्यांचे लोक काम करतात. आणि असं. आपल्यासारखाच माणूस आपल्या बॅकग्राऊंडचा हो. आणि तो एवढं एक लाईफ स्पॅनमध्ये अचीव्ह करू शकतो. हं. आणि देन इट हॅज टू बी डन इन बोथ द वेज. देन बरोबर. ह्या सगळ्या कन्सेप्टने आम्ही म्हणलं की एक्सपोमध्ये थोडंसं मोठं शोकेसिंग व्हायला पाहिजे. हं. राईट. एक लार्जर प्लॅटफॉर्ममध्ये मल्टी बरोबर. प्लॅटफॉर्म म्हणजे मल्टिपल साधारण 10 सेक्टर आहेत. आता ॲग्रिकल्चर आहे, इंडस्ट्री आहे, रिअल इस्टेट आहे, हॉस्पिटॅलिटी आहे. मल्टी सेक्टर व्हायला पाहिजे, लार्जर स्केलला व्हायला पाहिजे आणि मल्टिपल लोकेशनवरतून लोक, दुबईतनं काही लोक येणार आहेत, US मधनं काही लोक आहेत. सो इट्स हॅज टू बी इंटरनॅशनल एक्सपो. बरोबर. की लोकांचं इट्स बेसिकली इट हॅज टू बी इन्स्पिरेशनल की एका लाईफस्पॅनमध्ये आपण काय काय करू शकतोय, हो. किती मोठ्या संस्था आपण उभा केल्यात. तर त्या सक्सेस स्टोरीज इथे आपल्याला शोकेस करता आल्या पाहिजेत. राईट. सर्व समाजातल्या युवकांना ते इन्स्पिरेशनल असतील. सो आम्ही वाचत असताना मराठा कम्युनिटी, बिझनेस कम्युनिटी अशी थीम 2026 एडिशनची आहे. याला थोडं प्लीज एलॅबरेट करू शकाल, स्पेशली अशा लोकांसाठी जे फर्स्ट टाइम या प्लॅटफॉर्मबद्दल ऐकत आहे. ह्याच्यासाठी माझं मी एक्झाम्पल देतो. मी 12th पास केलो. 12th चांगले मार्क पडले. नेहमीप्रमाणे महाराष्ट्रीयन किंवा जनरल आपले जे मराठी जे लोक असतात, आता स्पेशली मराठासुद्धा, त्याच्यामध्ये काय असतं की तू डॉक्टर हो. हं. वडिलांचा आग्रह होता डॉक्टर व्हायचा. मग मी गेलो कराड मेडिकलला, आम्ही इंटरव्ह्यू दिला आणि तिथं मला वाटलं तर मी येणारच नाही ॲडमिशन. फोन आला की तुम्हाला गव्हर्नमेंट कोट्यामध्ये तिथे मिळालं आहे. आणि मी शॉकमध्ये, मला डॉक्टर व्हायचं नव्हतं. मी वडिलांना सांगितलं मला नाही व्हायचं. ही वॉज सो शॉक्ड की का नाही व्हायचं, तर म्हणलं मला सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे, मला बिल्डर व्हायचं आहे. सो ते इतके शॉक होते. माझे वडील MBA होते, एका शुगर फॅक्टरीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर होते. असं पण नव्हतं की शेतकरी कुटुंबातून आले होते, हो. पण व्हेरी एज्युकेटेड, त्यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर होते. पण त्यांचा माइंडसेट काय होता, आपल्यात कोणी बिझनेस केला आहे, हं. आपल्यात कोणी बिझनेस नाही केला, तू एवढं चांगलं आहे, तुला इतकंच जर करायचं असेल तर तू डॉक्टर हो. डॉक्टर हे सगळ्यात सेफेस्ट झोन. बरोबर.
तू सिव्हिल इंजिनियर होणार, कॉन्ट्रॅक्टिंग करणार, मग कॉन्ट्रॅक्टर म्हणजे तिथं सगळं गव्हर्नमेंट आलं, तिथं व्यसनं आली, तिथं मला तू भांडवल मागणार, जेसीबी डंपर आला आणि वेगळं हे आलं. सो तो माइंडसेट एका त्यावेळेच्या MBA झालेल्या माणसाचं डिस्टिंक्शनमध्ये त्याचं माइंडसेट ते होतं. सो तो माइंडसेटचं ब्रेक करायला मला खूप त्रास झाला. मग मी त्यांना मी माझ्या वेगवेगळ्या नातेवाईकांनी फोन केला आहे, ते म्हणजे अरे एवढं UPSC कर, MPSC कर, काही नाही तर चांगली शुगर फॅक्टरीमध्ये तुला जॉब लावतो. सो ही मेंटॅलिटी होती. त्याच्यातून ती मेंटॅलिटीतून बाहेर इथपर्यंत यायचं. मग मी सांगितलं मला फक्त मी बापू म्हणायचं वडिलांना, मला 2 ते 3 वर्ष द्या, मी तुमच्याकडून एकही रुपया मागणार नाही आणि मी सेटल नाही झालो तर मी परत येतो, तुम्ही सांगाल ते मी करतो. असं करून मला त्यांच्या वेगवेगळ्या मित्रांकडे जाऊन मला फिल्डिंग लावायला लागली लिटरली. आणि मग माझा प्रवास पुण्याला यायचा सुरू झाला आणि मग ऑन. सो हा जो माइंडसेट आहे एका एज्युकेटेड, एका चांगल्या फॅमिलीमधल्या मराठा माणसाचा. माझे आजोबा 15 वर्ष आमदार होते, म्हणजे बॅकअप पण खूप चांगला होता. त्याच्यामधल्या एका एज्युकेटेड माणसाचा आपल्या मुलाबद्दल, हुशार मुलाबद्दलचा हा दृष्टिकोन होता. म्हणजे जॉब कर, तू सेफ झोनला जा, कॉन्ट्रॅक्टिंग व्यावसायिक आपल्याकडं हे नाही आहे, बिझनेस म्हणजे रिस्क घ्यायची नाही, हे सध्या बेसिक हे होतं. सो त्या कॉन्टेक्स्टनी आम्ही सगळे ह्याच्यात आलेले आहोत. आणि जैन कम्युनिटीमध्ये काय आहे की नोकरी कैसा कर रहा है तू बिझनेस क्यों नाही कर रहा है. सो हा जो बेसिक कॉन्सेप्ट मधला हा फरक आहे, माइंडसेट परत तिथे येतोय. आणि मग एक्झिबिशन हा कॉन्सेप्ट असा आहे की मग माझ्या वडिलांसारखे भरपूर अजून आई वडील आहेत, बहीण भाऊ आहेत, की ज्यांना कळेल इथं आल्यानंतर की खरोखर आपल्या समाजाचे लोकसुद्धा व्यवसाय करू शकतात. नुसतं नोकरी मागून आज देशाची प्रगती होणार नाही. नोकरी मागणाऱ्यांपासून नोकरी जनरेट करण्यापर्यंतचं हे करतं. वेल्थ युटिलायझेशनवाले लोकांपेक्षा वेल्थ क्रिएटर्समध्ये कसं जाता येईल. आणि हा कंटेक्स्ट इथं आल्यानंतर मला वाटतं ह्या एक्झिबिशननी बऱ्याच आईवडिलांचा आणि बऱ्याच मुलांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे की मी काय करू, जॉब करू की हे करू. कारण फेल्युअर्स पण खूप आहेत. सक्सेस स्टोरी जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत हे होणार नाही. सो एक्झिबिशननी एक तो कंटेक्स्ट जो आहे की मराठा कम्युनिटी, बिझनेस कम्युनिटी, हे तुमच्या माइंडमध्ये जे बसलेली गोष्ट आहे त्याला थोडंसं प्रॉपरली शेपअप करता येईल, प्रॉपरली त्याला प्रेझेंट करता येईल. आणि ह्या पद्धतीनं आम्ही हा जो कॉन्सेप्ट आहे तो हा इन्स्पिरेशनल पार्ट झाला. हा इन्स्पिरेशनल पार्ट राहील. प्लस कुठेतरी जो मिड सेक्टरमध्ये लोक आहेत, बऱ्याच लोकांना एकमेकांच्या इंटरॅक्शन नाही आहे, बिझनेस डिस्कशन नाही. दॅट डिस्कशन शुड हॅपन. हे जे असतं ना, अरे हा पण कंपनी आहे, तू पण हे काम करतोस का, ते कुठेतरी ब्रेक व्हावं, एकमेकांमध्ये ट्रान्झॅक्शन्स व्हावे, एक प्लॅटफॉर्म तयार व्हावा जिथे तुम्ही ॲटलिस्ट यू स्टार्ट इंटरॅक्शन. आमच्याकडे दुपारी 3 ते 5 आम्ही BNI सेक्शन घेतलेलं आहे, जिथे सगळे जे एक्झिबिटर्स आहेत त्यांच्यामध्ये इंटरनल डिस्कशन्स आहेत. राईट. सो 500 पीपल, म्हणजे माझी परचेस टीम जर का असेल आणि सपोज विंडो मॅन्युफॅक्चरिंग असतील किंवा सिमेंट सप्लायर्स, त्याचं स्ट्रेट अवे कम्युनिकेशन, इंटरॅक्शन, बिझनेस डिस्कशन्स व्हावेत. हा सेकंड उद्देश झाला. थर्डली काय, कुठेतरी समाजामध्ये इम्पॅक्ट व्हावा की येस दिस कम्युनिटी शुड बी लुक्ड अपॉन सिरियसली. एक इन्स्पिरेशन लोकांना मिळावी की बिझनेस करायला चॅलेंजेस मिळावे. फोर्थ सेक्टर आहे की बाकी जेव्हा आम्ही बाहेरनं दुबईमधनं, कॅनडा, अमेरिकामध्ये लोक येतील, देअर सक्सेस स्टोरी विल से की ओनली नॉट इंडिया इज अ बाउंड्री नाही आहे, आपले लोक बाहेर जाऊन पण करू शकतात. बरोबर. दुबईमध्ये आईस्क्रीमच्या कंपनीज आहेत, दुबईमध्ये किती लोक मराठा कम्युनिटी सोन्याचा खूप बिझनेस करतात. तर हे कुठेतरी शोकेसिंग हे माहितीच नाही, हे व्हावं. बरोबर. त्याचा एक लार्जर इम्पॅक्ट व्हावा की कम्युनिटीवरती. आत्ता कुठे तर का तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला 10-20 वर्ष लागतील तर रिझल्ट बघायला. राईट. नवीन यंगस्टर लोकांनी बिझनेसकडे वळण्याचे दृष्टिकोन ठेवा. पार्टनर्स किती आहेत. आम्ही या एक्सपोमध्ये जर का तुमचा एकही पार्टनर जर का मराठा असेल तर यू कॅन कम फॉर एक्सपो. त्याच्यामध्ये मी जर मला एक किस्सा आठवला. आम्ही रिसेंटली औरंगाबादला गेलो होतो ह्या एक्सपोच्या संदर्भात. औरंगाबाद ही तशी बिझनेस कम्युनिटी आहे, मेजर इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग बेस्ड सगळी ग्रोथ स्टोरी तिकडची आहे. सो औरंगाबाद आम्ही गेल्यानंतर तिथं आम्हाला एक वेगळा कॉन्सेप्ट कळला की they were so excited about this international expo in पुणे. कारण मग ते काय बोलले की आता माझी फॅक्टरी आहे, माझ्याकडे 2 मुलं आहेत, एका मुलगा हा करतोय, दुसरा मुलाला हे करायचं आहे आणि नवीन जनरेशनला पुण्याचं अट्रॅक्शन आहे. सो मग पुण्यामध्ये आम्हाला जर काय चालू करायचं, आम्हाला हे स्केलअप करायचं आहे, आम्हाला आणखी मोठं बघायचं आहे, तर पुण्याकडं आता तसं मुंबई आता काय झाली, सॅच्युरेट झाली. बरोबर. सो पुणा इज द नाव न्यू डेस्टिनेशन. कसं आहे,
आज वर्ल्ड इकॉनॉमी फास्टेस्ट ग्रो आहे. इंडिया वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग आहे. इंडियामध्ये महाराष्ट्र इज द फास्टेस्ट ग्रोईंग आणि महाराष्ट्रामध्ये पुणा इज द फास्टेस्ट ग्रोईंग. सो वर्ल्डचे जर कम्पॅरिझन बघितलं तर पुणा वर्ल्डमध्ये फास्टेस्ट ग्रोईंग, मोस्ट लिव्हेबल, मोस्ट इकॉनॉमिकल आणि कल्चरली संपन्न अशी ही आहे. त्यामुळे एनीबडी अँड एव्हरीबडी वॉन्ट्स टू कम टू पुणे. आणि ह्याच्यामुळे हे MEAचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामुळे त्यांना एक असा सेफ झोन मिळतो की अरे आपल्याला माहितीची लोक आहेत, आपल्याला अडचण आलं तर काय होऊ शकतो. सो दे आर सो एन्थुझिस्टिक टू कम टू पुणे. आणि इथं मग आम्ही इथं बिझनेस एकमेक जण करतोय की कुणाला वेंडरशिप आहे, कुणाला कोणाचे कनेक्ट आहेत, कुणाचं मी आपण गेलो होतो एक ॲल्युमिनियमचं ते हे करतात. मी इतकं हे मटेरियल घेतो सिंक डेव्हलप कर आणि ते जे आम्ही आता जे काय ब्रँडेड सिंक जे घेतो त्यांना सप्लाय करणारे ते होते. सो हे इथं इंटरॅक्शन कधी होऊ 30% ऍड शकतं? करून आम्ही So देतो. So our job is to create that environment जिथे तुमचं डिस्कशन होईल. connect हे environment- एक्झिबिशन नसतं तर झालंच नसतं. बरोबर. सो दॅट्स वाय आम्ही डिसाईड केलं की आपण त्याला लार्जर स्केलला करू. हम्म. म्हणजे 500-550 स्टॉल आम्हाला रिक्वायरमेंट आहे तेवढी. ऑलरेडी म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टर इज ऑलरेडी ऑलमोस्ट मॅनेज 90% संपलं. सो तिथे एक शोकेसिंग होईल, इन्स्पिरेशन होईल, बिझनेस डिस्कशन होईल. त्याचबरोबर आम्ही एक सोशल अँगल पण त्यात ठेवलाय. एक आम्ही 150 टेबल स्पेस केलाय जो छोट्या उद्योजकांसाठी ज्यांचे प्रोडक्ट खूप छोट्या साईजचे आहेत आणि त्यांना आम्ही सिलेक्शन बेसिसवरती ते स्टॉल्स देतोय की सपोज माझे फक्त पापडची फॅक्टरी उद्योग आहे, तो काही होऊ शकतो. तर त्याला आता त्यांना सारखं सांगितलं की एवढी मोठी कॉस्ट, स्टॉल सेटअप कॉस्ट, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, राहायची कॉस्ट मला नाही, माझ्या बिझनेसमध्ये तेवढं मार्जिन नाही, परवडणार नाही. सो त्यासाठी आपण तो टेबल स्पेस ठेवला वेअर तिथे एक स्टँडी स्पेस असेल, ही कॅन शोकेस हिज बिझनेस. बरोबर. तर ते आम्ही सिलेक्शन बेसिसवरती करतोय. So अशा वेगवेगळ्या लोकांसाठी आम्ही वेगळ्या गोष्टी केल्या. लार्जर इंटरेस्ट इज एक इम्पॅक्ट व्हायला पाहिजे की मराठा कम्युनिटी इज अ बिझनेस कम्युनिटी. इट्स युअर प्रेझेन्स इज मोर इम्पॉर्टंट. बरोबर. आज आपल्या पंतप्रधानांचं पण सगळ्यात महत्त्वाचं मोटिव्ह आहे की ऑन्टरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट करायचं. हो. आणि त्याला सगळ्या जे काय इज ऑफ डुईंग बिझनेस आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या लेवलला, सगळ्या पातळीवर आता अवेअरनेस झालं. पूर्वीचे कलेक्टर म्हणजे एक मोठी अशी ना ती काय डेकोरमवाली एक इमेज होती. पण आता जे IAS ऑफिसर्स पण तुम्ही बघितलेत ना, ते एवढे यंग, एवढे ऑन्टरप्रेन्योर, त्यांचं हे आहे. सो ह्या सगळ्या जे इकोसिस्टीममध्ये ॲज अ कम्युनिटी म्हणून मागं न राहता आपण ह्या नेशन बिल्डिंगमध्ये कसे आपण पुढं होऊ शकून आणि वेल्थ क्रिएशनपेक्षा, वेल्थ उपभोगण्यापेक्षा वेल्थ क्रिएटर्स कसे आहोत आपण हे करू. हे एक्झिबिशन हे त्या निमित्ताने मला वाटतं एक फार असं शाश्वत पाऊल होईल की जेणेकरून मला वाटतं की दरवर्षी याच्यामध्ये ॲडिशन होत राहील, नवीन नवीन उद्योजक डेव्हलप होतील. एक्झिस्टिंग उद्योजकांना क्वालिटी, कॉन्शियसनेस, कनेक्टिव्हिटी, फंडिंग, बाकी वेगवेगळ्या इकोसिस्टमचं एक मोठं प्लॅटफॉर्म मिळेल. आणि शेवटी परत येतो माइंडसेटवरती, जो ग्रोथ माइंडसेट आहे नॅशनल लेवलला कसं जाता येईल. आता एक एक्झाम्पल देतो, सांगलीचे विटा भागातले साऊथमध्ये सगळ्यात टॉप जे ज्वेलरी शॉप्स आहेत ते सांगलीचे विटा भागाचे आहेत. सगळे ज्वेलर्स आहेत, त्यात Okay. माझे नातेवाईक पण आहेत. हा हा. सो पीपल डझंट नो दिस हो. की ते पहिल्यांदा तिथं कसे गेले, काय झाले. आता त्यांच्या 3rd-4th जनरेशन्स तिथं आहेत. सो असे बरेच लोक US-मध्ये 35-40 इयर्सपासून आपले लोक आहेत तिथं कितीतरी. सो ह्या ग्रोथ स्टोरीज एकमेकांना हे करून त्याच्याशी तुमची मराठा कम्युनिटीमधले सतीश मगरांचे एवढे 150-150, 300-300 एकरचे जे आहेत, हे महाराष्ट्रातल्या लोकांना कळायला पाहिजे. आपल्यातला एक शेतकरी कुटुंबातला माणूस येऊन शेतकऱ्यांची कंपनी फॉर्म करून हा डेव्हलप करू शकतोय. हे एकमेव सगळ्या समाजाने हे सगळं एकत्र करून सगळ्यांनाच एक आयडियल इमेज किंवा आयडियली कसं आपल्याला नेशन बिल्डिंगमध्ये मदत करता येईल ह्याच्यासाठी हे जे आमचं MEAचं जे एक्सपो आहे हे फार मोठं रोल करेल. याच्याबद्दल आम्हाला शंका नाही. आणि हे करत असताना आमच्यामध्ये इतकं टीम स्पिरिट झालेलं आहे. विक्रमनी इतके यंगस्टर्स लोक जे नवीन ऑन्टरप्रेनर्स आणलेले ते इतके एन्थुझियास्टिकली कनेक्ट करतायत. सगळे डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, अगदी गाव लेवलपर्यंतची कनेक्टिव्हिटी वाढते आहे. आणि हेच गरजेचं आहे की त्या लोकांना तिथं राहून शहरांच्या किंवा त्या इथं मॅन्युफॅक्चरिंग तिथं युनिट्स कसे करता येईल शहरामध्ये गर्दी न होता. हो. सगळ्याच गोष्टींचे जे इन्फ्रास्ट्रक्चरचं लोड आहे, पाणी आहे, बाकी लाईट आहे किंवा ट्रॅफिकचे हे हो. ह्या सगळ्याला हे एक्सपो डिरेक्टली इनडिरेक्टली आपल्याला मला वाटतं की ह्याला सोल्युशन देणार आहे. Right. आपलं GDP आत्ता 3.5 ट्रिलियन आहे, आपल्याला 18 ट्रिलियनला घेऊन जायचं आहे. Right. आपल्याला माझ्या हिशोबाने
कमीत कमी 50 अदानी 50 अंबानी लागतील आणि हजारो ऑन्टरप्रिनर्स लागतील की देन वी कॅन से की वी आर नाव रेडी टू कॉम्पीट चायना. सो इतका स्कोप आहे आपल्याला. आपण एकमेकांचे कॉम्पिटिटर नाहीच आहोत. ते जितो आहे ते हे ते आपण याच्यामध्ये राहिलंच नाही पाहिजे. आपला माइंड ग्रो केला पाहिजे आणि इतका एक्सपोनेन्शियली आपल्याकडे ग्रोथ आहे. पूर्वी आपल्याकडं 1.43 बिलियन आपल्याकडं आता आपली लोकसंख्या आहे. पण लोकसंख्या हे आत्तापर्यंतचं आपला USP होतं. पण आता AI आल्यानंतर तो USP जाणार आहे. बरोबर. तुमची प्रोडक्टिव्हिटी पाहिजे, तुमची कॉस्ट पाहिजे, तुम्ही ऑप्टिमायझेशन पाहिजे. तुम्ही कसं तुमचं क्वांटम आणि ऑप्टिमायझेशन ऑफ कॉस्ट ह्या क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टींचं हे झालं पाहिजे. ह्या सगळ्यासाठी फक्त शासनाच्या लेवलला काही होणार नाही. प्रत्येक समाजाने ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. यंग एंटरप्रेनर्सनी एकत्र आलं पाहिजे आणि परत समाजातल्या पण असोसिएशन एकत्र येऊन ह्या ग्रोथ स्टोरीमध्ये सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे. नाहीतर आपली येणारी जनरेशन्स आपल्याला माफ नाही करणार आहे. बरोबर. अभिनय तो कभी नहीची आत्ताची परिस्थिती आहे. लार्जर कॉज. येस, इट इज अ लार्जर कॉस्ट. म्हणून ह्या बिग बँग MEAचं एक्झिबिशनचा आमच्या यंग बिग बँग प्रेसिडेंटनी घाट घातलेला आहे आणि आम्ही सगळेजण त्यांना खूप Right. मदत करतोय आणि हे खूप सक्सेसफुल ह्याची आम्हाला खूप हे आहे. सर माइंडसेटच्याच दृष्टिकोनातनं मी विचारतोय, कारण या एडिशनमध्ये आय एम शुअर जितकं मोठं होत चाललं आहे MEA तितके जास्ती फर्स्ट टाईम एंटरप्रेन्योर्सचं पार्टिसिपेशन आणखी जास्ती बघायला मिळेल तुम्हाला. मी माइंडसेट हा प्रश्न याकरता विचारतोय कारण ऑब्व्हियसली ज्यांनी सुरुवात खूप आधी केली आहे, म्हणजे जे सेकंड जनरेशन फर्स्ट जनरेशन आपण म्हणतो, तर एक मी बिगेस्ट डिफरन्स तुम्हाला विचारला आजचे जेनझी एंटरप्रेन्योर्स जे लोक कदाचित आज आपल्या 20sमध्ये आहेत आणि मे बी मिलेनियल एंटरप्रेन्योर्स, तर एक कोणता डिफरन्स तुम्हाला बघायला मिळतो? आणि आता ऑलमोस्ट आपल्या बिझनेस कम्युनिटीला 10 वर्ष झालेत. एक्सपो आपलं 5th एडिशन आहे. काय असणार ते? MEAमध्ये जर का जेनझी असेल तर जेनझी पहिल्यांदा विचारतो वाय MEA, आणि तोच जर का एक 60+ असेल, वी आर जस्ट हो डिस्कसिंग हो हो हो. एज वाईज. जर का आपण म्हणतो एज वाईज म्हणजे त्याला पहिल्यांदा कळावं लागत नाही. त्याला पहिल्यांदा कळतं अरे मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी असं काही होऊ शकतं का. सो जेनझी जो आहे ना आता हो. ऑलरेडी बिझनेसमध्ये मराठा कम्युनिटी बिझनेस करू शकते ऍक्सेप्ट करून पुढे गेलाय. ओके. बिकॉज Right. ही इज डुईंग बिझनेस. राईट. सो हा मला फर्स्ट मेजर बिझनेस दिसतो. हा फरक दिसतो. जो सिनियर माणूस आहे तो पर्यंत विचारतो अशी काही संस्था आहे का. तो म्हणतो की मी का जॉईन करू, मला काय नेटवर्किंग भेटणार आहे, कुठल्या टाईपचे लोक आहेत, मला इन्फॉर्मेशन द्या, कोण कोण आहे. तो एक्झिबिशन येणार असेल तो म्हणतो की मला तुम्ही काय बिझनेस अपॉर्च्युनिटी आहेत ते सांगा, माझे काय नेटवर्किंग सेशन आहेत का. हां. सो हिज फोकस इज मोर ऑन बिझनेस डेव्हलपमेंट. बरोबर. आणि जो ओल्ड जनरेशन असं हो हो हो. हा एक बेसिक डिफरन्स बरोबर आहे. बरोबर. प्लस MEA स्ट्रक्चरमध्ये असं दिसतं की आजचा जो जेनझी आहे इज क्वाईट बोल्ड. तो क्वेश्चनला घाबरत नाही. प्लस त्यांचे काही विचार बिझनेसचे पक्के आहेत. सो त्याला राईट नरेचिंग लागतं. बरोबर. तो मराठा कम्युनिटीमधला प्रॉब्लेम आहे की तो राईटफुली नरेशिंग हे फॅमिलीमधनंच होईल का, आय डाऊट. फॅमिलीमध्ये डिस्कशन क्वेश्चन ओपन आहेत का, डाऊट. काही लोकांचं असं की लोन घ्यायचं की नाही घ्यायचं, बरोबर. लोनचा इंटरेस्ट रेट काय पाहिजे, बिझनेसमध्ये कॅपिटल इन्व्हेस्ट करायचं की नाही, नवीन बिझनेस करायचा का ओल्ड बिझनेसला कंटिन्यू करायचा. राईट. ह्याचे राईटफुल डिस्कशन्स होत नाहीत किंवा होत नव्हते. ते आता क्रिकेटच्या मॅचेस असतील किंवा फॅमिली इव्हेंट असतील, ह्याच्यामुळे वेगवेगळे लोक एकत्र येतात. हो. नवीन मुलगा आणि एक सक्सेसफुल बिझनेस लाईक रिअल इस्टेटमध्ये सारखं कोणाला काम करायचं आणि ते जर का क्रिकेट टुर्नामेंटमध्ये दोघं जण क्रिकेट एकत्र खेळत आहेत, हो. तर नॅचरली तो डिस्कशन करायला कम्फर्ट लेवल एकदा आली की तो डिस्कशन करायला चालू करतो. बरोबर. आणि हे सगळं इंटरॅक्शन होतं. दिस इज अ राईट डिस्कशन. हो. मग तेजराज कॅन हेल्प हिम विथ हिज फॅमिली की हे असं आपण करू शकतो. राईट. सो हा जेनझी मधला ह्याच्यातला डिफरन्स आहे. जेनझी इज व्हेरी ॲस्पिरेशनल. बरोबर. त्यांना क्वेश्चन्स आहेत त्यांच्याकडे, पण त्यांचं नरेशिंग राईट पद्धतीने फक्त ओल्ड लोकांकडून शकतं, जे स्किलफुल आहेत, ज्यांच्याकडे पेशन्स आहे, ते डेव्हलपमेंट करू शकतात. जेनझी आणि मिलेनियममध्ये तो रेझिलन्स आणि डिसिप्लिन जो बेसिकली आणि हार्डवर्किंगसाठीचा जो इनिशियलच्या बिफोर हे जो होता तो थोडासा फॅक्टर आता इतका ह्याच्यामध्ये थोडासा मला कमी दिसतोय. हे दे आर शार्प, दे आर व्हेरी इन्फॉर्म्ड, दे आर समटाईम्स मोर इन्फॉर्म्ड, सो दे आर मे बी अ बिट कन्फ्युज्ड. सो ह्या सगळ्या ह्याच्यातून जेनझीचे आईवडिलांचा रोल पण त्याच्यामध्ये येतो, जे त्यांना कसं हँडल करायचं या जनरेशनला माहिती नाही आहे. सो इथं हे चारही टाईपच्या जनरेशन्सचं कनेक्टिव्हिटी आहे. हो. आता स्पोर्ट्समध्ये एका तुझा जेनझी आहे ना, तो मला काका म्हणत नाही,
दादा पण म्हणू शकतो. बरोबर. सो माझा तो प्रॉब्लेम असतो, तर काका नाही मला बोलायचं, दादा बोलायचं. सो सो तो आणि मग ते कनेक्ट होतो आणि ते कनेक्टिंगला ते खूप फास्ट आहेत, पण त्यांना नुसतं ते काय ते सगळं US बघतात, पण इथं ते डिसिप्लिन नाही पाळत. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, हे जे हार्ड फॅक्ट्स जे आहेत त्या बघितलं. आणि एक कसं आहे त्याचे एन्व्हायरमेंट, आता जसं विक्रमनी बोलला की रिलायन्सचे आता 2-3 जनरेशन मुकेश आहेत, त्यांचे मुलं वगैरे, हो. त्यांच्या डायनिंग टेबलवर चर्चा काय होत असेल, बजाज असेल त्यांच्या डायनिंग टेबलवर चर्चा काय होत असते आणि तुमच्या डायनिंग टेबलवर चर्चा काय होते. सो ही ऑन्टरप्रिनरशिपचं हे जे इकोसिस्टम आहे म्हणतो ना, तर हे तिथपासून सगळं जनरेट होतं. म्हणजे तुमच्या किचनपासून डायनिंगपासून घरातल्या ज्या स्त्रिया आहेत काय ऐकतायत इथपासून. आता जर एखाद दुसऱ्या आता भरपूर आया पण येतील ह्याच्या सगळ्या, हो. ते हे सगळं बघून त्यांना ते पण इन्स्पायर होतील की अरे बिझनेस करता येतो. Right. किती फॅमिलीमध्ये आपण करूया. discussion होतं की आपण आपण करूया. करूया काय. आणि मग हे जे गोष्ट आहे घराघरातून बिझनेस सुरू झाला पाहिजे. पहिला त्या आईला वाटलं पाहिजे, मग वडिलांना नक्की वाटणार आहे आणि कुणाला नको आहे जॉब करण्यापेक्षा. पण ह्याच्यामधले काय प्रोज आणि कॉन्स आहेत ते व्यवस्थित आयडेंटिफाय करून त्याला व्यवस्थित हे करत. सो जनझी आणि आता जे मिळेल, आता माझा कस्टमर काय, मी बिल्डर आहे, आज माझा जो 17-18 वर्षाचा आहे तो 10 वर्षांनी तो माझा कस्टमर आहे. सो मला त्याच्यासाठी आत्तापासून हे करायचं. आणि नवीन जनरेशनची थॉट प्रोसेस आहे हो. ही माझ्या आता ऑर्गनायझेशन म्हणजे 25-30% जेनझी आणि त्या मिलेनियल पण आम्ही त्यांना जे आम्ही त्यांना एंटर्नशिपवरती आम्ही घेतो. सो बरोबर. वी आर ट्राईंग टू लाईक हे सो दे आर व्हेरी प्रॉमिसिंग, बट दे नीड प्रॉपर हँड होल्डिंग आणि गायडन्स अँड दे नीड टू बी नर्चर थ्रू राईट अप्रोच. असे काही स्टोरीज तुम्हाला शेअर करायला आवडतील ज्याच्यामध्ये तुम्ही इन लिटरल सेन्स कम्युनिटीला एम्पॉवर करत आहे वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं, त्याच्यामध्ये ज्या टाईपचे फीडबॅक्स, ज्या टाईपचे ॲनेक्डोट्स तुमच्यापर्यंत पोहोचलेत, ज्याच्यामध्ये इन लिटरल सेन्स असं वाटलं की यार आपलं जे उद्देश होतं हे सुरू करायचं ते खरंच आपण ते फुलफिल केलं, अचीव्ह. जेव्हा आता मी बघतो की आउट ऑफ नो हा. वेअर लोक क्रिकेट खेळायला एकत्र येतात. यंग एकदम यंग लोक जे आता जस्ट कॉलेज खूप क्रिकेट खेळतात, फुटबॉल खेळतात आणि अननोईंगली दे बिकम पार्टनर्स. आता आमच्याकडे गवारे आणि साठे आहेत. आम्ही आणि गवारे साठे खूप चांगले मित्र होतो, पण त्यांची दोन्ही मुलं एकमेकाला ओळखत नव्हते. नाव दे आर पार्टनर्स डुईंग प्रोजेक्ट टुगेदर. राईट. किंवा नवीन काही एक्स्ट्रॉर्डिनरी प्रोडक्ट काढतात, काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतात, काही फक्त ऑनलाईन सेलमध्ये काही लोक आहेत, ॲमेझॉनवरती आहे. फ्रीडो इज अ नोन ब्रँड, इज आवर मेंबर. सो असे जेव्हा आपण एक्झाम्पल बघतो हो. तेव्हा वी फील व्हेरी हॅपी की असं काहीतरी झालेलं आहे. त्याचबरोबर नवीन नवीन आता काय आमच्याकडे जो सेकंड जनरेशनचा ग्रुप आहे तो आता त्याच्यासारख्या सक्सेसफुल लोकांकडे जातो आणि त्यांना दादा म्हणतो आणि विचारतो की सर आर्किटेक्टला फीस निगोशिएट करायची, दादा म्हणल्याशिवाय मदत करत नाही. आर्किटेक्टला फीस निगोशिएट करायची का, जे बेसिक क्वेश्चन्स आहेत करेक्ट. कुठे विचारू शकत नाही की इंटरेस्ट रेट काय आहे. मला बँकेत- आजच सांगलीचे काय लोक आलेत इथं, ते त्यांना रिअल इस्टेट डेव्हलपमेंटमध्ये काम करायचं आहे आणि तुम्ही आम्हाला कशी मदत करू शकता. एनिवेज मी क्रेडेच्या प्लॅटफॉर्मवर करतोच, हो. आता MA प्लॅटफॉर्मवर करतोय. सो शेवटी काय आहे की हँड होल्डिंग आहे. बरोबर. आणि कसं आहे की दे आर नॉट माय कॉम्पिटिटर्स. हो हो हो. 18 ट्रिलियन लक्षात ठेवायचं, आपण 3.5 ट्रिलियनला आहे. Right. एकमेकांना तुम्ही कॉम्पिटिटर नाहीच आहात, तुमची अजून सुरुवात पण झालेली नाहीये. सो हा माइंडसेट आपल्यामध्ये डेव्हलप व्हायचा आहे. प्रत्येकाने ऑफिस बॉयपासून ड्रायव्हरपासून सगळेजण प्रोफेशनल होऊन प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची पर्यंतच आपल्याला जायचं. Right. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल, आमच्याकडे आश्रम काय म्हणून एक उद्योजक होतं. ही इज इंटू सॉलिड वेस्टमध्ये ते काम करत होते. वेन ही जॉईंड ME at 2016 हिज टर्नओव्हर वॉज 5 crore. 5 crores. तर इथे त्याला एवढे नेटवर्किंग आणि प्लॅटफॉर्म भेटले, वेगवेगळ्या कॉर्पोरेशन वेगवेगळ्या लोकेशनला तो काम करू शकतो ह्याचा त्याला कॉन्फिडन्स आला. नाव हिज टर्नओव्हर 100 crores आणि त्याचं बॅकग्राऊंड इज फ्रॉम नोवेअर. God. हे पहिले 5 कोटी पण जे आहेत ते पण गव्हर्नमेंट स्कीमच्या सबसिडीमधून आलेलं कॅपिटल आहे. सो हे सगळं आपण जेव्हा बघतो आणि नाव जे लोक आमच्या थॉट प्रोसेसने, आता ठोंबरे साहेब परवा एक ठोंबरे साहेब जे शुगर इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं नाव आहे, त्यांचं 100% एक्सपोर्टचं म्हणजे मेटलचं युनिट आहे, म्हणजे 100% एक्सपोर्ट स्टील असं युनिट आहे. हे आम्हाला पण माहिती नव्हतं. Okay. तो एक्सपो म्हणून अशा काही गोष्टी शिकायला लागतो. आणि असे जेव्हा सिनियर लोक हे करतात की MA सारखा हा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे अँड बिकॉज ही थरो प्रोफेशनल. तो ह्याच्यामध्ये जसं फर्स्ट क्वेश्चन की कास्ट बेस्ड किंवा कम्युनिटी बेस्ड आहे का, तर ते तेव्हा ही अंडरस्टँड द डेप्थ ऑफ इट. देन ते जेव्हा असे लोक ॲप्रिशिएट करतात
ॲट द सेम टाईम आश्रमशाळेसारखे लोक जेव्हा एवढे ग्रो करतात, सो वी फील की त्या ज्या मोटिव्हने आम्ही स्टार्ट केलं होतं, कुठेतरी आपण नेशन बिल्डिंगमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो आणि एंटरप्रेनरशिप खरंच बडिंगमध्ये आपण ह्याच्यामध्ये काहीतरी काम करतो. राईट. सो यावेळेचा जो एडिशन आहे त्याचा मॅग्निट्यूडबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे की नेमकं काय किती वेगळं असणार आहे यावेळेचं एडिशन आणि वाय एक्सपो. एनी एंटरप्रेनर ज्याला बिझनेस करायचा आहे, ही हॅज टू बी पार्ट ऑफ एक्सपो. एक्सपो इफ यू आर लुकिंग फॉर आयडियाज, एक्सपो. If you're looking out for partners, expo. If you're looking for new vendors, expo. If you're looking for something to build upon, expo. Otherwise, just a thought process. की आपल्याला थॉट प्रोसेसमध्ये काहीतरी नवीन चेंज करायचं, लोक कुठल्या स्केलला काम करतात. राईट इंटरॅक्शन, राईट डिसिजन मेकर म्हणजे कमीत कमी टाइम घालून तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी बघायच्या तर एक्सपो. सो वाय एक्सपो? एंटरप्रेनर शुड नॉट हॅव अ डाऊट की व्हाय एक्सपो. बरोबर. आय विल गिव्ह यू एक्झाम्पल. काही लोक असे आहेत. आय हॅव 2 पार्टिसिपेंट हू डू बिझनेस ओनली ऑन एक्सपो. फक्त थ्रू आउट इंडिया त्यांचा बिझनेस काय, फिटनेस इक्विपमेंटचा बिझनेस आहे, ते मसाज चेअर्सचा बिझनेस आहे. ही जस्ट गोज टू द एक्सपो अँड हिज टर्नओव्हर इज अबाउट 50 crores ऑर ही डज बिझनेस ओनली ऑन एक्सपोज. तिथून ते ॲमेझॉन सारखं डीलरशिप. सो वाय एक्सपो इज आउट ऑफ क्वेश्चन. सेकंडली, इथे काय मॅग्निट्यूड आहे. सो वी हॅव इट्स अ इंटरनॅशनल एक्सपो. इट इज डेल्ट इन वी हॅव अबाउट 6 हँगर्स जे सगळे ऑल एसीज आहेत. तिथे ऑल जे ॲग्रिकल्चर ग्राउंड किती ॲग्रिकल्चर ग्राउंड जे आहे ते अबाउट 10 acres शॉर्ट इन्क्लुडिंग द पार्किंग स्पेस. सो पार्किंग स्पेस भरपूर आहे. इट्स अ नोन व्हेन्यू फॉर एक्सपो. त्यामुळे ॲग्रिकल्चर कॉलेज हे व्हेन्यू आहे. 27-28 फेब्रुवारी 1 मार्च इज अ राईट ॲटमॉस्फेरिक. म्हणजे त्यावेळेस थोडंसं ऊन कमी असतं, क्लायमेट पण खूप चांगलं आहे. स्टील ऑल जे आमचे ऑल हँगर्स आहेत ते ऑल एअर कंडिशन आहेत. ऑल जे जो लँड पोर्शन इवन दॅट इज कार्पेटिंग केलं आहे. आम्ही एक वेगळा तिथे एक छोटा एक 2000 लोकांच्या सिटिंग कॅपॅसिटीचा हॉल केला आहे, जिथे आमचे वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह सेशन आहेत. जसं मला सांगितलं की ऑल जे एक्सपोमधले 500-550 स्टॉल होल्डर्स आहेत, त्यांचं एकमेकांमध्ये इंटरॅक्शन BNB पद्धतीने झालं पाहिजे, ते आहे. वेगवेगळे पॅनल डिस्कशन्स आहेत. काही बँक आणि लोन अँड सबसिडी असं आमचं फर्स्ट डेचं पॅनल डिस्कशन आहे. सेकंड डेमध्ये आमचं मॅन्युफॅक्चरर, व्हेंडर आणि परचेसर ह्यामधलं थर्ड डेला आमचं फायनान्शियल वेल्थ मॅनेजमेंट ह्याच्यावरती पॅनल डिस्कशन. सो वेगवेगळे पॅनलिस्ट तिथे येणार आहेत. सो दॅट इंटरॅक्शन इज देअर. प्लस एंटरटेनमेंट आहे. आमच्याकडे जवळपास 70 एक लाईफस्टाईल स्टॉल्स आहेत. मल्टी सेक्टर आहे. मल्टी डिस्ट्रिक्टमधनं लोक येतात, इंटरनॅशनल लोक येतात. इंटरनॅशनल लोक विल गिव्ह यू इंटरनॅशनल प्रॉस्पेक्ट. त्यांचं एक वेगळं सेशन आहे. एंटरटेनमेंट झोन आहे. 3 दिवस आमचे 3 वेगवेगळे काम, 3 दिवस आमचे 3 मोठे वेगवेगळे इव्हेंट आहेत. विच विल म्हणजे एक कॉमेडी इव्हेंट आहे जिथे सगळे नोन कॉमेडी टीम तिथे असेल. म्हणजे अजून एक म्युझिकल शो आहे जो फर्स्ट डे आहे. सो सगळ्यांसाठी सगळं काहीतरी आहे. फन असेल, थोडंसं एंटरटेनमेंट असेल, थोडंसं तुम्हाला एक्झिबिशनमध्ये वेगवेगळ्या विंडो शॉपिंग करता येईल, थोडंसं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, नवीन आयडियाज बघता येतील. सो यू शुड विजिट दिस. याच्या आता जसं तुम्ही व्हेन्यूबद्दल बोलत होतात, त्याच्या आधी मला विचारायचं आहे स्पेसिफिकली की स्ट्रॅटेजिकली पुणे का निवडण्यात आलं जेव्हा तुम्ही डिसाईड केलेलं की हा इंटरनॅशनल एक्सपो आहे. सो बेसिकली तुम्हाला कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे. मराठा कम्युनिटीचा बेस्ट इव्हेंट आहे. मेजरली मराठा कम्युनिटी महाराष्ट्र बेस्ट आहे. प्लस काही साऊथमध्ये आहेत, काही नॉर्थमध्ये आहेत, काही इतर ठिकाणी आहेत. सो डिस्ट्रिक्ट वाईज प्रत्येकाचं पुण्यामध्ये काही ना काहीतरी असतं. तर त्यांना इथे ट्रॅव्हल करणं सोपं आहे. सो एकामध्ये कोणीतरी रिलेटिव्ह असतो, कोणीतरी नातेवाईक असतं, काहीतरी काम असतं. तर त्या गोष्टीसोबत ही गोष्ट त्यांना क्लब करणं म्हणजे वेळेच्या दृष्टीने ते ट्रान्सपोर्टेशन खूप इझी आहे तिथे. बॉम्बे थोडंसं कम्युनिटी वाईज आम्हाला थोडंसं एक्सपेंडिचर वाईज असेल किंवा लोकेशन वाईज असेल, ते थोडंसं डिफिकल्ट वाटत होतं. दॅट्स वाय वी डिसाइडेड गो फॉर पुणे. आम्हाला आमचा स्वतःचा MAचं पुण्यामध्ये कम्फर्ट पण होता. पण इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठी पण इझियर आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि नेटवर्क, ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क चांगलं आहे. पुण्यामध्ये राईट बिझनेस डेव्हलपमेंटचे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आहे, सॉफ्टवेअर आहे, बाकी ते पण बिझनेस हाऊसेस इथे आहेत. दॅट्स वाय पुणे. ॲक्च्युली अख्ख्या आसपासच्या ज्या महाराष्ट्रातले जे जिल्ह्याचे प्लेसेस आहेत त्यांचा आणि पुण्याचा जो खूप चांगला कनेक्ट आहे. आणि आता रोड्स आणि नेटवर्क्स तर खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाले आणि मुंबई आता सॅच्युरेट झाली.
आणि पुण्याची नुसती पुण्याची जर बघितली आपली तर 70 लाख चे आपण पॉप्युलेशन आहोत. त्यामुळे ॲब्झॉर्प्शन खूप आहे. इथं तुमचं नॉलेज खूप आहे, इथं टॅलेंट आहे, सगळ्या गोष्टी आणि ज्यांना ग्रो करायचं आहे, हो ग्रोथसाठी कनेक्ट पण पुणे पाहिजे. हे आहे. हो हो जसं आम्ही आता म्हटलं तर नाही संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर त्या लोकांना इथे कनेक्ट हवाय. एक्सपान्शनसाठीचं पुण्याचं हे आहे. एक्सपान्शन आणि एक लॉन्च पॅड आहे, की तुम्ही व्हेन यू आर इन पुणे, यू आर बीन व्हिजिबल टू ऑल द महाराष्ट्र. सो द फास्टेस्ट ग्रोईंग सिटी इन इंडिया, द मोस्ट लिव्हेबल सिटी ऑफ इंडिया, ह्या सगळ्या गोष्टींना खूप अट्रॅक्शन पण आहे. नवीन पिढीला हे व्हायचं आहे आणि त्याच्यामुळे ते पुण्याची एक वेगळी ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जित अवस्थेमध्ये जर आपण आपले व्यवसाय इथं आले, इथं सगळे आले, कनेक्टेड झाले. आता ची ऊर्जा इज लाईक फायनान्शियल कॅपिटल ऑफ वर्ल्ड. हो. तसं पुण्याची ऊर्जा ही वेगळी आहे. आसपासच्या जिल्हा आणि इंटरनॅशनली आपल्या इथं असतं एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी आहे. सो इट विल मल्टिप्लाय दर रिसोर्सेस, नॉलेज, नेटवर्क अँड बिझनेस ऑल्सो. राईट. सर मला एक विचारायचं आहे, म्हणजे जर मी तुम्हाला 4-5 अशा गोष्टी विचारल्या ज्या फिजिकल और मेंटल ॲट्रिब्यूट्स एका आंतरप्रिनरमध्ये और रादर एखाद्या आंतरप्रिनरनी जेव्हा या प्लॅटफॉर्मकडे जॉईन करावंसं ज्याची इच्छा आहे आणि तुम्हाला असं वाटतं की स्पेसिफिकली आजची जी जेनझी आहे ते फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट एलिमेंट खूप असतो त्यांच्यामध्ये. सो जर मी तुम्हाला म्हटलं 4-5 असे ॲस्पेक्ट्स जे या फोरममधनं ते डेफिनेटली बेनिफिट करतील, ते असे कुठले असतील? फर्स्ट म्हणजे मराठा कम्युनिटीमध्ये जर का तुम्ही असाल, तुम्ही बिझनेसमॅन असाल, नॉलेज शेअरिंग, नेटवर्क शेअरिंग, बिझनेस एन्हान्समेंट, तुमचं राईटफुल कॉन्टॅक्ट्स आणि एक राईट कम्युनिटी, एक राईट शेअरिंग प्लॅटफॉर्म, मेंटॉर आणि मेंटी, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही MA जॉईन करू शकता. राईट. असं आणि आंतरप्रिनरशिपलाच मला थोड्या पुढे जायचं आहे की कुठल्या टाईपच्या आंतरप्रिनर्ससाठी हा जो फोरम आहे तो ओपन आहे. म्हणजे जर मी पहिल्यांदा करतोय, कुठल्या लेवलवर आहे मी, म्हणजे आय गॉट युअर क्वेश्चन. त्या जर का स्केलिंग करायचं असेल म्हणजे मिड सेक्टरमध्ये आहात, तुमचं टर्नओव्हर एक तुमच्या बिझनेस लाईनमध्ये मिड सेक्टरचा तुमचा टर्नओव्हर आहे, तुम्हाला स्केलिंग करायचं, त्यांच्यासाठी तो राईटफुल प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही नवीन आहात, बिझनेसला काहीच माहिती नाही आहे, हो फर्स्ट टाईम आहे, किंवा असं म्हणू शकतो तुम्ही बिझनेस बॅकग्राऊंड नाही आहात पण युअर आयडिया अँड कन्सेप्ट इज न्यू. राईट. सो तुम्हाला राईटफुल त्या सोशल डिस्कशनसाठी किंवा बिझनेस डिस्कशनसाठी राईटफुल कम्युनिटी हवी. येस, यू कॅन जॉईन. सो ज्यांचा बिझनेस नवीन आहे ते पण जॉईन करू शकतात, ज्यांचा टर्नओव्हर कमी आहे ते पण जॉईन करू शकतात, ज्यांचा टर्नओव्हर मिड स्केल आहे किंवा ज्यांना सॅच्युरेशन आलेलं आहे की आता माझ्या बिझनेसमध्ये इन्हान्समेंट मी काय करणार. सो ही नीड्स राईटफुल पार्टनर्स, न्यू आयडियाज, करेक्ट न्यू कन्सेप्ट, करेक्ट. राईट विश्वासाचे लोक पाहिजेत. ही वॉन्ट टू प्ले अ रोल ऑफ इन्व्हेस्टर ऑर ही वॉन्ट्स टू स्टार्ट समथिंग न्यू. त्याच्यासाठी पण मिड सेक्टरसाठी पण आहे. ज्यांचा खूप लार्जर स्केल आहे त्यांच्यासाठी असं आहे की तुम्हाला राईट व्हेंडर प्लॅटफॉर्म पाहिजे. तुम्हाला टाईम इज युअर इसेन्स नाव. बरोबर. तो तुम्ही या नेटवर्क बिल्डिंगमध्ये किती टाईम वाचू शकता त्यासाठी त्यांना जॉईन. तर प्रत्येक सेगमेंटसाठी आमच्याकडे काहीतरी आहे. राईट. महिलांसाठी आहे, महिलांनी पण जॉईन व्हावं. त्यांना महिलांना पण पाहिजे की एक राईट एन्व्हायरमेंटल बिझनेस एन्व्हायरमेंट त्यांच्याकडे डेव्हलप झाली पाहिजे. त्यासाठी इतर महिला ज्या बिझनेस करतात तसं त्या वेगवेगळ्या गोष्टीचं डिस्कशन करू शकतात. राईट. काहीच नसेल तर 360 आपण एका दिवसामध्ये प्रोडक्ट वापरतो. कमीत कमी या एक्सपोमुळे असं होईल की मराठा कम्युनिटीमधला मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर, काही नसेल तर शॉपवाला हा तरी कमीत कमी आपल्याला ओळखता येईल जर का आपण इंटरॅक्शन केलं. 360 प्रोडक्ट आहेत, आपण त्यांना बरंच काही बिझनेस एन्व्हायरमेंट डिस्कशन करून जनरेट करू शकतो. दररोज दिवसामध्ये तुम्ही 360 प्रोडक्ट टच करता, त्यातले जे क्वालिटीफुल एंटरप्रेनर्स मराठा असतील त्यांच्याकडे किंवा डिस्ट्रीब्युटर असतील, मॅन्युफॅक्चर असतील, दुकानदार असतील, त्यांच्याकडे जर का तुम्ही घेतले तर बराच काही डिफरन्स क्रिएट होऊ शकतो. सर आपण जसं तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या सेक्टर्सबद्दल सांगितलं, तुम्ही कव्हर करायचा प्रयत्न करताय, पण जर अजून थोडं डेप्थमध्ये जाऊन सांगता आलं तुम्हाला की नेमकं स्पेसिफिकली कुठल्या कॅटेगरीजमध्ये या एक्सपोमध्ये जास्तीत जास्त विजिबिलिटी आपल्याला बघायला मिळणार? आमच्याकडे सर्व सेक्टर हे कवर्ड आहेत. तोच आम्हाला शोकेसिंग करायचं आहे की मराठा उद्योजक हा सर्व सेक्टरमध्ये आहे. सर्व सेक्टरचं एकमेकांमध्ये इंटरॅक्शन व्हावं. त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे, इंडस्ट्रियल आहेत, रिअल इस्टेट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ॲग्रिकल्चर आहे, फूड प्रोडक्ट आहेत, त्याचबरोबर लाईफस्टाईल प्रोडक्ट आहेत, ट्रेडिंग आहे, म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग जे बिल्डिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स आहेत ते आहे, ॲटोमोबाईल आहे, बँक्स आहेत,
कॉर्पोरेटचं आम्ही ओपन आहोत. कॉर्पोरेटसाठी पण आम्ही बँक सेक्टर ठेवलं आहे. बिकॉज इकोसिस्टम ॲज वी डिस्कस्ड, Right. इकोसिस्टम हे तुम्ही एकटं काहीच करू शकत नाही. सो आमच्या कम्युनिटीमध्ये जरी हे पार्टिसिपेंट किंवा एक्झिबिटर जरी मराठा असले, हो. तरी आमच्याकडे असं आहे की जर का तुम्ही प्रायव्हेट लिमिटेडमध्ये डायरेक्टर असाल तर प्रायव्हेट लिमिटेड कॅन टेक द स्टॉल. जर का तुमचा एक पार्टनर जरी मराठा असेल, स्टील यू कॅन टेक द स्टॉल. आमचे स्पॉन्सर जे आहेत ते सर्व समाजातले आहेत. आमचे जे शेवटी आम्हाला बिझनेस करायचा सगळ्या समाजासोबत करायचं. बरोबर. जे आमचे जे कॉन्क्लेव्हमध्ये लोक डिस्कशन पॅनलिस्ट आहेत ते सर्व समाजातले आहेत. सो सर्व समाजात लोकांनी यावे. इन्स्पिरेशनल काही स्टॉल्स आहेत, तो सर्व सेक्टरमधले स्टॉल्स आहेत. सर्व सेक्टरमधले स्टॉल्सचं आमचं ऑलरेडी 70-80% ऑलरेडी तिचं बुकिंग झालेलं आहे. लार्जर स्केलला आम्ही हे काम करतोय. त्याचा जो फुटफॉल आहे खूप चांगला आणि खूप असा काही ॲग्रिकल्चर कॉलेजच्या व्हेन्यूमध्ये जसं जेवढा चांगला सगळ्यात चांगला फुटफॉल हा आमचा होईल या वर्षीच्या एक्झिबिशनमध्ये. Right. दॅट्स हाऊ वी आर प्लॅनिंग. ॲक्च्युली प्रत्येक डिस्ट्रिक्टमधून इतका छान प्रतिसाद आहे. पुण्यातून तर खूपच आहे, पण आम्ही थोडंसं जे 20% जे राहिलेलं आहे शेवटचं, ते थोडंसं बाकीच्या डिस्ट्रिक्टला इन्क्लुझिव्हनेस असावा, हे आमच्यासाठी खूप आहे. की मेजॉरिटी एकाच सेक्टरला सगळं जाऊ नये किंवा हो. एकाच सिटीला जाऊ नये. कारण पुण्याची ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी खूप आहे, त्यामुळे हो. ते सगळं सर्वसमावेशक काही स्टॉल्स आम्ही फॉरेन ट्रेडसाठी ठेवलेले आहेत. हो. काही स्टॉल हे सर्व डिस्ट्रिक्टमधले लोक इथे यावेत म्हणून ठेवलेले आहेत. हो. हो. सो प्रेझेन्स सगळ्या डिस्ट्रिक्टचा आम्हाला इथं हवा आहे. हो. त्याशिवाय कम्युनिकेशन नाही होणार आहे. जो आमचा इम्पॅक्ट आम्हाला जो क्रिएट करायचा आहे मराठा कम्युनिटी, बिझनेस कम्युनिटी, तो क्रिएट व्हावा म्हणून प्रत्येक डिस्ट्रिक्टला काही ना काहीतरी स्पेस आम्हाला ते द्यावी लागणार आहे प्रत्येक. त्यावेळेस आम्ही ते ठेवलेले आहेत काही स्टॉल्स. सो पण जसं तुम्ही डिस्ट्रिक्ट्सबद्दल बोललात की वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समधनं लोक आली पाहिजे, पण आणि आता जसं माझा जे बिझनेस आहे, मी एका लोकल ठिकाण जसं सातारा, सांगली, नागपूर त्या साईडचं आहे आणि माझं बिझनेस तिथेच आहे. त्याच एरिया क्षेत्रफळात माझं सगळं ऑपरेशन्स आहे. तर मी जर या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करतोय तर माझ्यासाठी त्या दृष्टिकोनातनं, त्याच्या बिझनेस ऑपरेशन्सच्या दृष्टिकोनातनं शक्यतोवर फायदा नाही आहे. तर मग तशासारख्या व्यक्तीला तुम्ही काय सजेस्ट करणार आणि ॲडवाईस करणार? फर्स्ट तर तुम्ही मराठा कम्युनिटीचे उद्योजक आहात ही तुमची ओळख लोकांना कळेल. सो यू विल हॅव युअर राईटफुल कम्युनिटी टू नो दॅट यू आर डुईंग बिझनेस. सेकंडली, कुठलाच बिझनेस हा सेक्टर किंवा लिमिटेड होऊ शकत नाही. तर तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता इफ यू हॅव राईट पार्टनर्स. तर तुम्हाला तो बिझनेस जर का मल्टिप्लाय करायचा असेल, म्हणजे छोट्या शहरातनं मोठ्या शहराचं कनेक्शन हे जर का तुम्हाला डेव्हलप करायचं असेल, तुम्हाला नवीन पार्टनर्स हवे असतील किंवा तुम्हाला नवीन काय शिकायचं असेल, देन यू शुड बी पार्ट ऑफ दिस एक्सपो. तुम्ही मला की रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये मी आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या बिझनेसमध्ये मी आहे आणि मी माझा रिअल इस्टेटचा बिझनेस छत्रपती संभाजीनगरलाच आहे. मी पुण्यामध्ये एक्झिबिशन करून काय करू? पण पुण्यामधनं आणि बॉम्बेमधनं कस्टमर जो आहे, छत्रपती संभाजीनगरमधनं मायग्रेट झालेले लोक किती पुण्यात राहतात, ते किती तुम्हाला तिथे कनेक्ट करू शकणार जेव्हा ते एक्झिबिशनमध्ये तिथे येतील. इतर डिस्ट्रिक्टमध्ये लोक किती मायग्रेट झालेले जे तिथे येऊन तुम्हाला कनेक्ट करू शकतील, त्यांना कळेल. तुमचं कमीत कमी ब्रँड व्हॅल्यू एस्टॅब्लिश होईल. त्या ब्रँड व्हॅल्यूनंतर रिकनेक्ट व्हॅल्यू असते. त्यात मॅन्युफॅक्चरिंगच्या लोकांबद्दल त्याच्यावर खूप चांगला एक्सपिरियन्स केला आहे. मला असं वाटतं की आता आम्ही स्टडी टूरला बाहेर जातो रिअल इस्टेट ऑर्गनायझेशनच्या तर्फे. मी जे स्टडी टूरला जातो ते मी सगळ्याच्या सगळं इथे इम्प्लिमेंट करतो असं काही नाही आहे. सो मी एक इन्स्पायर होऊन होतं की काय ग्रोथचा पाथ आहे. सो जर समजा मी छोट्या शहरांमध्ये असेल आणि मी छोट्या डिस्ट्रिक्ट प्लेसला माझं युनिट्स असतील, तर मी पुण्यासाठी काय यायचं की मार्केट मी कम्पेअर कुठे करतोय, माझ्या डिस्ट्रिक्टमधल्या लोकांशीच मी माझी कॉम्पिटिशन कम्पॅरिझन करतो. थोडं स्टेट लेवलला जाऊन बघा, थोडं नॅशनल लेवलला जाऊन बघा आणि कोण कशा पद्धतीने करतं आणि तुझ्या ग्रोथसाठी अजून कॉम्प्लिमेंटरी गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी आहेत आणि तो किती आपण मिसआउट करतो हे जेव्हा त्याला कळेल, तो महाराष्ट्राच्या बाहेर पण जायची त्याची तयारी होणार आहे. सो हा मी माझ्या स्पेसिफिकली त्या जिओलॉजिकल लिमिट्समध्ये न राहता मी माझ्या ग्रोथसाठी जे काय मला जे काय इन्स्पायरिंग किंवा रिसोर्सेस जिथं जिथं असतील तिथं जाण्यासाठी आपल्याला हे खूप महत्त्वाचं ठरेल आणि म्हणून त्यांनी इथे यायला पाहिजे. इथं आल्यानंतर त्याला इथं लक्षात येईल की अरे इथं तर मी ह्याच्यापेक्षा कमी रेटमधून मी इथं डिलिव्हर करतोय, माझं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट करून सुद्धा मी इथं सगळ्यांना खाऊन टाकेल. सो तो एक त्याला कॉन्फिडन्स मिळेल आणि त्याला एक नवीन पूर्ण मोठं मार्केट मिळेल आणि त्याचा एक्सपान्शनला त्याला फार मोठा याच्यामध्ये ॲडव्हान्टेज मिळेल असं मला वाटतं. तुम्हाला वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चर सेक्टरमधले परचेसचे लोक इथे व्हिजिट करतील, त्यांचा तुमचा कनेक्ट होईल. काही 100% एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट पण आहेत, त्यांनी पण स्टॉल घेतलेत. सो सरप्राइझिंग आहे. पण त्यांना ऑलरेडी माहिती आहे
की आपल्याला हा सेगमेंट पण कुठेतरी डेव्हलप करायचा आहे. माईट ॲज वेल आपल्याला खूप चांगली डिमांड भेटली, वी स्टार्ट अ न्यू फॅक्टरी, स्मॉल स्केलपासून चालू करू, मोठे करू. सो बरोबर. हे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी जेव्हा तुम्ही ओपन आहात, हो. तेव्हा एरिया टेरिटरी ही तुमची डिफाईन होत नाही. बरोबर. यू हॅव टू ऑलवेज लुक फॉर ऑपॉर्च्युनिटीज. बरोबर. सर, माझा हा पुढचा जो प्रश्न आहे तो कम्युनिटीच्या पर्स्पेक्टिव्हनी आहे, की जेव्हा आपण मराठा कम्युनिटीला एम्पॉवर करतोय आणि जेव्हा मराठा कम्युनिटीतले एक्झिबिटर्स इतक्या मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट करताय वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये, तर एक एकंदरीत ओव्हरऑल सेंटिमेंट, फीडबॅक इतक्या वर्षांचा आणि काय राहिला आहे तुम्हाला आणि कशा टाईपचं रिस्पॉन्स तुम्हाला आतापर्यंत मिळाला आहे? जेव्हा हे एवढ्या लार्जर स्केलचं कम्युनिटी बेस्ड एक्सपो हो. आणि जिथे ऑल कम्युनिटीचे लोक व्हिजिटर आहेत, हो. असा एक्सपो, ओपन एवढा एक्सपो हा करायचा ठरवल्यानंतर हे एक खूप मोठा टास्क होतं की हे टास्क करायचं की नाही. इथे आम्ही डेव्हलपमेंटमध्ये होतो. तर जेव्हा आयडिया आम्ही फर्स्ट टाइम घेऊन गेलो, वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये लोकांना डिस्कशन करायला लागलो, देन वी रिअलाइज की आपल्यासारख्या अजून 3-4 संस्था काम करतात. हम्म. आणि सगळ्या संस्थांचा जो फोकस आता आहे, आपल्या समाजात असू किंवा इतर समाजातले असू द्या, हा बिझनेस डेव्हलपमेंट आहे. सगळ्यांना आता कळलं की बिझनेस डेव्हलपमेंट इज द अल्टिमेट सोल्युशन. Right. मराठा कम्युनिटीचा जर का विकास करायचा असेल तर बिझनेस डेव्हलपमेंट हे व्हायलाच पाहिजे. नवीन लोकांना कळलंच पाहिजे की बिझनेस कसा करायचा, आणि मिड सेगमेंटच्या लोकांचं स्केलिंग झालं पाहिजे. लार्जेस्ट स्केल हाऊस आपल्याला कळले पाहिजेत, इन्स्पिरेशन काय, ही बेसिक त्यातली बरोबर. रिक्वायरमेंट होती. आणि मराठा कम्युनिटीची ओळख ही बिझनेस कम्युनिटी म्हणून झाली पाहिजे. ही गरज ऑलरेडी इतर संस्थांना होती, त्यामुळे त्यांचा खूप चांगला फीडबॅक आला. ते आता असोसिएशन होऊन आमचे MBF सारखी संस्था आहे, मराठा सेवा संघ आहे, वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या मराठा समाजासाठी काम करतात, ते आता एकत्र होऊन ते पण काम करतात. हो. सो हा मला एवढा चांगला रिस्पॉन्स येईल असं एक्सपेक्टेड नव्हतं. तर तो खूप चांगला रिस्पॉन्स आला. लोक इमोशनल होऊन काम करतात. Wow. हा एक मराठा समाजाच्या उद्योजकांसाठी किंवा हा एक महाकुंभ आहे. तुमचा प्रेझेन्स इथे असलाच पाहिजे. Right. इट इज अ बिगिनिंग की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी गिव्हिंग बॅक टू द सोसायटी करतोय आणि एक बिझनेस एन्व्हायरमेंट तयार करतोय ज्याच्यामध्ये बिझनेस डिस्कशन होतील. तुमचा प्रेझेन्स इथं असलाच पाहिजे. आमची टॅगलाईनच आहे की आम्ही तिथे येणार आहोत, तुम्ही तिथे नक्की या. वैयक्तिक ॲज अ पार्टिसिपेंट म्हणून मी खूप एक्सायटेड आहे. आतापर्यंत बरेच ब्रँडिंग आणि बरेच मार्केटिंगचे आम्ही इव्हेंट्स केले, पण वैयक्तिक आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट दिस एक्झिबिशन अँड आय वुड लव्ह टू मीट ऑल द फ्रेंड्स ऑन्टरप्रिनर्स ऑफ एस्पेशली मराठा कम्युनिटी फ्रॉम डिफरंट स्टेट्स, डिफरंट सिटीज अँड फ्रॉम अदर कंट्रीज टू. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि ही एक्साइटमेंट प्रत्येकांच्यामध्ये आहे, कारण फर्स्ट टाइम असं मोठ्या प्रमाणाचं पुण्यामध्ये होतं आहे. बऱ्याच वेगवेगळ्या असोसिएशन मराठ्याच्या, जसं विक्रमने सांगितलं तसं करतात, मुंबईत आहे, इकडे तिकडे, पण पुण्यामध्ये हे होतं. आणि आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड राईट. टू मीट पीपल अँड टू सी MEA गोईंग टू नेक्स्ट लेवल. राईट. राईट. सर, आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलो आहे, तर जस्ट एक शॉर्टमध्ये मला जर तुम्हाला सांगायचं असलं एका वर्डमध्ये की पर्टिक्युलरली 2026 एडिशन का कोणी अटेंड करावा, तर व्हॉट वुड दॅट बी आणि तुम्ही ते कसं समअप करणार? सर्व लोकांसाठी इथे एंटरटेनमेंट आहे, नॉलेज गेनिंग आहे, नेटवर्क शेअरिंग आहे, नवीन बिझनेस आयडियाज आहेत, एक स्केलिंग आहे, इन्स्पिरेशनल स्टोरीज आहेत. तर बरंचसं काही आहे. तुम्ही नक्की अटेंड करायला पाहिजे. आम्ही तर सगळे अटेंड करणारच आहोत. तुम्ही पण अटेंड करायला पाहिजे. तुमचं तिथे एवढ्या मल्टी सेक्टर एक्झिबिशन आता फार कमी होतात की हो. जे मल्टी सेक्टर आहेत. हो. जवळपास मी जर सांगितलं सगळे सेक्टर आम्ही त्यात कव्हर केलेले आहेत. सो प्रत्येकाचं तिथे काही ना काहीतरी तुम्हाला असेल. हा एक मोठा बूस्टर डोस मिळणार आहे. डोंट मिस इट. राईट. सर, थँक्यू. तुम्ही वेळात वेळ काढून आला आणि इतक्या एक्सटेन्सिव्हली, म्हणजे फक्त प्लॅटफॉर्म MEA म्हणून नाही, तर ज्या कोर व्हॅल्यूसाठी ते स्टँड करतं म्हणजे एंटरप्रेन्योरशिप, त्याला घेऊन तुम्ही किती सिरियस आहात, कम्युनिटी बिल्डिंगला घेऊन तुम्ही किती सिरियस आहात, आणि याचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, जो आहे मराठा कम्युनिटीला एम्पॉवर करणं, तो चा एसेन्स खूप प्युअर आहे. तर त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि थँक्यू फॉर टेकिंग आउट टाईम, आणि पूर्ण टीमकडनं थँक्यू सो मच. मी सगळ्यांना अपील करू इच्छितो की जे एक्झिबिटर आहेत आणि जे व्हिजिटर आहेत त्यांच्यासाठी, की डोंट मिस अन अपॉर्च्युनिटी टू पार्टिसिपेट इन युअर रोल इन नेशन बिल्डिंग. सो हे तुमच्या नेशन बिल्डिंगमधला फार महत्त्वाचा
टप्पा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन ग्रोथ स्टोरी तुम्हाला बघायला मिळेल आणि ती ग्रोथ स्टोरी नक्की देशाच्या प्रगतीमध्ये हे हातभार लावणार आहे. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी जरूर ह्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि व्हिजिटर्स म्हणून तुम्ही ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट पण केलं पाहिजे आणि सगळ्यांनी ह्या ग्रेटर इंटरेस्टसाठीच्या ह्याच्यासाठी सपोर्ट केला पाहिजे. आणि थँक सो मच. तुम्ही आमचे जे विचार आहेत MA फॉर्म करण्यामागचा जो कॉन्सेप्ट आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मी तुमच्या मनापासून MA तर्फे मी तुमच्या मनापासून आभार मानतो. तुमचे आपल्या व तुमच्या सर्व व्ह्युअरला टीमचे. आपल्या सर्व व्ह्युअरला जे कोणी हे बघतात मी रिक्वेस्ट करेन 27-28 फेब्रुवारी 1 मार्चला सर्व या आणि आमच्या एक्सपोचा जास्तीत जास्त फायदा घ्या. थँक्यू सर, थँक्यू. कसा वाटला आजचा एपिसोड आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये प्लीज कळवा. आणि MA बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही डिटेल्स शेअर करतोय. आणि त्याचबरोबर या एक्सपोला घेऊन तुमच्या मनात बऱ्याच क्युरिओसिटी असतील तर त्याचेही डिटेल्स आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतोय. आणि एपिसोड आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. तोपर्यंत स्टे ट्यून ओनली ऑन देसी पॉड.